सर्वांचं स्पर्धक प्लॅटफॉर्म स्वागत आहे। आज आपण राज्यसभा पूर्व परीक्षा जो 2019 ची त्याचा उर्वरित पाठ जो आहे तो आपण बघणार आहोत। ठीक आहे, चला तर स्टार्ट करूया। ही इन्फॉर्मेशन आहे, बघू शकता सर्वजण। चला स्टार्ट करूया। क्वेश्चन नंबर 81 होता, हरितगृह वायूच्या परिणामाच्या संदर्भातील विधाने असं येते अविधान सुरुवात झाली इथून। 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीचे तापमान 100 वर्षांमध्ये 1 डिग्री सेंटीग्रेडने कालं वाढले होते। ब विधान होतं, गेल्या 20 वर्षात, म्हणजे इथून ब विधान आहे। ठीक आहे, थोडंसं टायपिंगमध्ये झालं इश्यू। गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे दर 100 वर्षांमध्ये, बघा लक्षात घ्या, 100 वर्षांमध्ये 10 डिग्री सेंटीग्रेडने तापमान कालं वाढत आहे। क बघा, क विधान इथून स्टार्ट झालंय। जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या काय झाल्या, मागे सरकत आहे। चौथं विधान आहे, अल निनोची वारंवारिता व परिणामाची तीव्रता काय होते, वाढत आहे। आता विचारले काय, तर वरील विधानांपैकी कोणते विधाने किंवा कोणती विधाने बरोबर आहेत विचारले। पर्याय उत्तर आहेत अ आणि ब बरोबर, पर्याय 2 आहेत फक्त क आणि ड बरोबर, पर्याय 3 आहे फक्त ब बरोबर आणि पर्याय नंबर 4 आहे फक्त अ क ड बरोबर। ठीक आहे, आता लक्षात घ्या की असे क्वेश्चन जेव्हा येतात ना, तर बघायचं की दोन जे स्टेटमेंट असतात ना ते कशा एकमेकाच्या कॉन्ट्राडिक्टरी असतात, म्हणजे एक ते हे बरोबर असेल किंवा ते बरोबर असेल। ठीक आहे, आता बघा, जर मी अविधान व्यवस्था वाचलं ना, मागे होतं काय, तर 1970 पर्यंत पृथ्वीच्या 100 वर्षात किती 1 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर कालं वाढत होतं। आणि ब विधान वाचा, गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वी दर 100 वर्षात 10 डिग्री सेंटीग्रेडने काल तापमान कालं वाढलंय। आता मला सांगा, 100 डिग्री सेंटीग्रेड आपण वाढलं तर आपण जगणार आहे का रे? शक्य नाही, बरोबर ना, आपण जगू शकत नाही। आपल्याला माहिती आहे की आपली जी अर्थ आहे, आपली जी काही पृथ्वी आहे, या पृथ्वीचं जे टेम्परेचर आहे, ॲव्हरेज अर्थ टेम्परेचर, ते आहे जवळपास किती, ते आहे 15 डिग्री सेंटीग्रेड। किती असतं, 15 डिग्री सेंटीग्रेड त्याचं आपलं ॲव्हरेज अर्थ टेम्परेचर आहे, बरोबर की नाही। आता मला सांगा, याचा अर्थ हा जो वाक्य असणार आहे ब विधान का असणार, 100% चूक असणार का? 100 डिग्री सेंटीग्रेड काय होतं, बॉइलिंग होतं, बॉइलिंग ऑफ वॉटर स्टार्ट होत असतं, बरोबर ना। त्याचं काय होईल, गॅसेस होईल, काय म्हणतात त्याचं, गॅसमध्ये काय कन्वर्जन होऊ शकतं। तर अशी टेम्परेचर आपण जगणार आहे का? नाही। याचा अर्थ ब विधान का असणार, 100% रॉंग असणार आहे। जर ब विधान रॉंग असेल तर बघा, हा ऑप्शन कटला, हा ऑप्शन कटला। आता पुढे बघा, आपल्या पृथ्वीची 100 वर्षात टेम्परेचर वाढतं का? येस, वाढणार आहे। त्यामुळे क विधान आणि ड हे ऑप्शन राहू शकत नाही, राहील का फक्त अ क आणि ड। आता बघा पुढचं, म्हणजे अविधान काय 100% बरोबर आहे। पुढे ब विधान काय चुकीच ठरतं। क विधान बघा, जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या काय होतात, मागे सरकत आहे। ठीक आहे, बघा आपल्या माहिती की जे काही ग्लॅशियर्स आहे, ऑफ ग्लॅशियर्स, ठीक आहे, हे होत आहे। आपल्या माहिती काय होतंय की आता आपल्याला माहिती की पूर्वी काय व्हायचं की हे जे मोठे पर्वतरांग असायच्यात, या पर्वतरांगामध्ये काय व्हायचं, बर्फ खूप मोठ्या प्रमाणात पडत असे, आणि त्यामुळे काय हा जो बर्फ काळाचा पृथ्वीवरती आपल्या जमिनीवरती काय असा पद्धतीने का स्लोपने काय खाली खाली येतात, बरोबर ना। ह्याला म्हणजे आपण ग्लॅशियर असं म्हणायचो। आज झालं काय की ड्यू टू ग्लोबल वॉर्मिंग किंवा तापमानवाढीमुळे काय आलं की हे जे काही ग्लॅशियर हे काय झाले, वितळू लागलेत, वितळतात, आणि त्यामुळे काय होतं, हे ग्लॅशियर काय होतात, पाठीमागे जात आहे, ते काय होतात, पाठीमागे जात आहे। त्याला म्हणतो आपण रिट्रेटिंग ग्लॅशियर असं म्हणतो। ठीक आहे, त्यानंतर बघा, आता पुढचं चौथं वाक्य विधान आहे, म्हणजे क विधान तर काय असणार, बरोबर असणार आहे। ड विधान बघा, अल निनोची वारंवारता आणि परिणामाची तीव्रता काय होते, वाढत। आपल्या सर्व माहिती अल निनो म्हणजे काय, तर यामध्ये काय होते की भारतासारख्या देशामध्ये काय होते, दुष्काळ पडतो। ठीक आहे, आता अल निनो मध्ये काय होतं की लक्षात घ्या की इथे काय होतंय, आपला जो हिंदी महासागर आहे, हिंदी महासागर, इथे काय होतंय, इथं हाय प्रेशर होतं, इथे काय होतंय, हाय प्रेशर होतं, आणि इकडे जो पॅसिफिक समुद्र आहे, पॅसिफिक समुद्र, त्यात काय होत असतं, लो प्रेशर होतं। त्यामुळे इथं काय होतं, हे जे वारे आहेत काय होतात कमी प्रमाणात काय इकडे येतात, का बरं, कारण इथला जो करंट असतो त्याचं नाव आहे हम्बोल्ट करंट। तो कसा असला पाहिजे, जनरली तो कसा असतो, जनरली तो असतो वॉर्म करंट असतो, पण बिकॉज ऑफ अल निनो तो कसा बनतो, इट बिकम कोल्ड। तो कसा बनतो, कोल्ड बनतोय। ठीक आहे, तो काय म्हणतोय, कोल्ड बनतोय। इथं काय होतंय, इथं लो प्रेशर होतं, आणि त्यामुळे काय होतं, हे जे आपले मान्सून वगैरे काय होतात, कमी प्रमाणात काय होतात, आपल्या भारताकडे येतात, आणि त्यामुळे याचा अर्थ काय होतो, आपल्याकडे काय होतो, पाऊस कमी प्रमाणामध्ये पडतो। हा असतो आपला
अल निनोचा इफेक्ट. त्याच्या ऑपोजिट असतो ते असतं लाल निना. म्हणजे काय की भारतासारख्या देशामध्ये किंवा हिंदी महासागरामध्ये काय होतं, अतिशय लो प्रेशर होतं आणि तिकडे पॅसिफिकमध्ये काय असतं, हाय प्रेशर असतं. वारे काय होतात, वारे पॅसिफिककडून कुठे वाहतात, ते वाहतात आपल्या भारताकडे वाहतात. त्यामुळे काय होतं, इंडोनेशिया असेल, भारत इथे काय होतं, जास्त पाऊस पडतो. त्याला म्हणतो आपण ला निना असं म्हणतो. लक्षात ठेवा. ला निना म्हणजे काय, तर येशूची मुलगी असते आणि अल निनो म्हणजे काय, येशूचा मुलगा असतो. ख्राइस्ट चाइल्ड त्याला म्हणतात. आणि येशूची मुलगी व मुलगा काय म्हणतात, कारण हा जो फेनॉमेनॉन कधी दिसतो आपल्याला, डिसेंबर महिन्याच्या शेवटी दिसतो. म्हणजे जवळपास 24-25 डिसेंबरच्या आसपास काय होतं, तो आपल्याला फेनॉमेनॉन दिसतो. म्हणजे त्याला आपण म्हणतो येशूचा मुलगा किंवा येशूची मुलगी असं म्हणतो. अल निनो म्हणजे काय, येशूचा मुलगा. आणि ला निना म्हणजे काय, येशूची मुलगी असते. ठीक आहे. तर लक्षात घ्या, अल निनो आपल्यासाठी काय वाईट आहे आणि ला निना काय आपल्यासाठी काय असतो, चांगला असतो. क्लिअर सर्वांना. सो लक्षात ठेवा, ड विधान पण काय असणार, बरोबर आहे. याचा अर्थ अ क ड हे तिन्ही विधाने काय बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 याचं काय असणार, करेक्ट आन्सर असणार आहे. क्लिअर सर्वांना. ओके, चला पुढे बघा. नेक्स्ट, योग्य जागा जुळवा. स्तंभ 1 आणि कचऱ्याची विल्हेवाट. ठीक आहे. बघा, कचरा डेपो, भस्म करणे, ढवळणे आणि पॅरोलिसिस. ठीक आहे. किंवा त्याला पॅरोलिसिस, त्याला पायरोलिसिस म्हणतात. PYROLYSIC. आता बघा, पायरो म्हणजे काय, हाय टेम्परेचर, आणि लायसिस म्हणजे काय, ब्रेकडाऊन करणे. म्हणजे एखादा पदार्थ काय करायचं, त्याला तापवायचं खूप जास्त टेम्परेचरला, त्याचं काय करायचं, त्याचं विघटन घडून आणणे, त्याला म्हणतो आपण पायरोलिसिस असं म्हणतो. ठीक आहे. तर बघा, ज्यावेळेस काय होतं की हा जर पायरोलिसिस होतं त्यावेळेस काय असतं, देर इज अ ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ते काय असतो, ऑक्सिजन काय असतो, तिथं ऑक्सिजन प्रेझेंट राहत नाही. म्हणजे ऑक्सिजन विरहित जे ज्वलन होतं त्याला आपण पायरोलिसिस असं म्हणतो. समजते. म्हणजे काय, पायरोलिसिस म्हणजे काय, तर ऑक्सिजन विरहित ज्वलन ॲट अ हायर टेम्परेचर, त्याला म्हणतो आपण पायरोलिसिस. म्हणजे बघा, डचं काय असतं पण 3 असलं पाहिजे. दिसतंय आपल्याला, बघा डचं 3 दिसतंय. बघा, ऑप्शन यूज करतो आपला. ठीक आहे. पुढे बाकीचे बघून घेऊ. आता कचरा डेपो म्हणजे काय, तर कचरा टाकणे आणि बिल्डरच्या साहाय्याने दाबणे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपलं जे एरिया आहे, सपोज पुण्यामध्ये बघा, पुण्यामध्ये काय होतं, जो बाहेरचा एरिया बाणेर वगैरे साईड तिथे काय होतंय, त्या सुतारवाडीच्या पार्टमध्ये काय होतंय, सर्व कचरा घेतात, डंप करतात. बरोबर. त्याला म्हणतो आपण कचरा डेपो म्हणतो. ॲक्च्युली हा जो कचरा काय झाला पाहिजे, त्याचं रिसायकलिंग झालं पाहिजे. त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे आपल्याला खतं वगैरे बनवता येऊ शकतात. ठीक आहे. तर लक्षात घ्या, कचरा डेपो म्हणजे काय, ते कचरा टाकणे आणि बुलडोझरच्या साहाय्याने दाबणे असतं. पुढे असते भस्म करणे. म्हणजे काय, सिंपल काय करायचं, कचरा जाळायचं, त्याला म्हणतो आपण भस्मीकरण असं म्हणतो. भस्म करणे म्हणजे काय ना, कचरा जाळणे. त्यामुळे काय होतं, वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण होऊ शकतं. आपल्या सर्वांना माहिती आहे की जर आपण कचरा मोठ्या प्रमाणात जाळत काय, त्याच्यापासून CO2 असेल, NO2 असेल, त्यानंतर काय असेल, डायऑक्सिन नावाचा गॅस असेल, तो काय होतो, रिलीज होत असतो. पुढे बघा, ढवळणे म्हणजे काय, तर जमिनीवर कचरा काय पसरवणे. म्हणजे क चं 4. ठीक आहे. अ चं 2, ब चं 1. ऑप्शन नंबर 2 याचं काय असणार, करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे ह्या काय, तर ह्या सर्व काय, तर कचरा विल्हेवाटाच्या काय, विल्हेवाट पद्धती आहेत. ठीक आहे. बरोबर. अजून काय शोधतो आपण, बघा, अजून काय शोधतो आपलं, म्हणजे काय, यूज ऑफ मायक्रोब्स. काय शोधतो आपण इथं, यूज ऑफ मायक्रोब्स करू शकतो. ठीक आहे. त्याला आपण म्हणू शकतो बायो रिमिडिएशन. त्याला काय आपण बायो रिमिडिएशन असं म्हणतो. ठीक आहे. यूज ऑफ मायक्रोब्स ऑर लिव्हिंग ऑर्गॅनिझम to solve or to decrease waste disposable, to decrease waste harmful effect. ठीक आहे. by using microbes or by using living organism. त्याला काय आपण बायो रिमिडिएशन म्हणतो. म्हणजे काय करायचं, एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा वापर कशासाठी, तर वेस्ट डिस्पोजलसाठी. त्याला म्हणतो आपण बायो रिमिडिएशन असं म्हणतो. ठीक आहे. सो बघा, अ चं 2, ब चं 1, क चं 4 आणि ड चं 3. ऑप्शन नंबर 2 याचं काय असणार, करेक्ट आन्सर असणार आहे. आता तुम्हाला काय करायचं, बघा, तुम्हाला बायो रिमिडिएशनमध्ये काय काय वापरू शकतो, तर ते बी पाठ असलं पाहिजे. ठीक आहे. कोणत्या मार्क्स वापरू शकतो आपण ते बघा. ठीक आहे. जसं की समजा फॉर एक्झाम्पल काय झालं की अल्केलिजिनस फिकॅलिस, अल्केलिजिनस फिकॅलिस नावाचा आपल्याला बॅक्टेरिया वापरतो त्या ठिकाणी. ठीक आहे.
अजून काय तर वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात, ठीक आहे, किंवा स्युडोमोनास असेल, स्युडोमोनास हे पण बॅक्टेरिया आपण हे ऑर्गॅनिझम आपण वापरू शकतो कशामध्ये, बायो रेमिडिएशनमध्ये, ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 2 याचं काय असणार, करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे बघू नेक्स्ट, सूक्ष्म तुषारांचा हवामानावरील परिणाम, ठीक आहे. आता ॲक्च्युली याला म्हणतात एरोसोल्स, काय म्हणतात त्यांना, एरोसोल्स असं म्हणतात. बघा एरोसोल्स म्हणजे काय तर पर्यावरणामध्ये किंवा वातावरणामध्ये असणारे काही असे सॉलिड पार्टिकल, ठीक आहे, ज्यामुळे काय होतं आपल्या पर्यावरणाचे किंवा हवामानात काय होतं परिणाम होत असतो, त्याला म्हणतो आपण एरोसोल्स असं म्हणतो. तर पहिले बघा सूर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परावर्तन होते. आता सिंपल सांगतो बघा की सपोज फॉर एक्झाम्पल हे एरोसोल्स आहे आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये, तर काय होतं की हे जे काही सूर्यप्रकाश काय होतो इथं याला धडकतो आणि काय होतं पुन्हा बॅक जातो कुठं, टुवर्ड्स ॲटमॉस्फिअर. म्हणून मग पहिलं होऊ शकतं की सूर्यप्रकाशाचे थेट अवकाशात काय होतं परावर्तन होतं, ठीक आहे, अविधान बरोबर असणार आहे. पुढे बघा अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर परावर्तन बनवतात, ठीक आहे. आता बघा ज्यावेळेस हे जे एरोसोल असतात हे कुठं असतात, जर हे ढगाचा एरिया असेल तर काय होतात, हे एरोसोल काय होतात, इट विल रिफ्लेक्ट बॅक द इन्सिडेंट ऑफ रेडिएशन किंवा इन्सुलेशन काय होतं पुन्हा स्पेसमध्ये काय होतं पुन्हा रिफ्लेक्ट बॅक होत असतं. सो ब विधान पण काय असणार बरोबर असणार आहे. पुढे बघा सूक्ष्म तुषारांचा हवामान प्रणालीवरती निव्वळ थंड परिणाम होतो. बघा आता सिंपल सांगतो का, समजा फॉर एक्झाम्पल जर प्रकाश आपल्या पृथ्वीवरती आलाच नाही, सपोज ही आपली अर्थ सरफेस आहे, जर याच्यावरती प्रकाश आला नाही तर काय होईल, इथं काय असणार आहे, इट विल शोज कुलिंग इफेक्ट. इथे काय असणार आहे, एखादा थंड इफेक्ट आपल्याला काय होतो जाणवतो. इथे काय होतं वातावरण कसं असणार आहे, थंड वातावरण असणार आहे, ठीक आहे, बिकॉज ऑफ दिस एरोसोल्स रिफ्लेक्शन ऑफ अ सनलाईट, ठीक आहे. सो क विधान पण काय असणार आहे बरोबर आहे. पुढे बघा मानवनिर्मित सूक्ष्म तुषारामुळे नागरिक तापमान वाढीस काय होते, काही प्रमाणात आळा बसतो, वरीलपैकी कोणते विधाने बरोबर. येस, इथं काय होतं आता बघा मला सांग कुलिंग इफेक्टमुळे काय होतं, हे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे ते काय होत असतं कमी होतं. ग्लोबल वॉर्मिंग काय होणार आहे कमी होत असतं, गेट डिक्रीजेस. याचा अर्थ काय होतोय कुलिंग इफेक्टमुळे काय होतं ग्लोबल वॉर्मिंग काय कमी होते. याचा अर्थ अ ब क ड हे चारही विधाने काय असतात आपल्याला बरोबर दिसतात. त्याने विचारले काय कोणते विधाने किंवा कोणते परिणाम बरोबर आहे, तर चारही परिणाम काय त्याचे बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 याचं काय असणार करेक्ट आन्सर असणार आहे, ठीक आहे. बर अजून यामध्ये काय समजू शकतो आपण, नेक्स्ट भारतीय लोकांचे आरोग्य खालवण्यास खालीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे. आता बघा ॲक्च्युली हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन फार डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन आहे, म्हणजे एक्झॅक्टली उत्तर काय सांगायचं माहीत नसतं, जोपर्यंत आयोगाची की येत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नसतं. तर बघा भारतीय लोकांचे आरोग्य खालविण्यास खालीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे. आता ॲक्च्युली हा जो असणार आहे हा एखादा रिपोर्ट असणार आहे गव्हर्नमेंटचा आणि त्या रिपोर्टमध्ये एका वाक्य घेतलेला आहे, ठीक आहे. एक्झॅक्टली आन्सर सांगणं फार अवघड आहे, म्हणजे हवेचं प्रदूषण पण तेवढंच इफेक्ट महत्त्वाचा इफेक्ट पडतो, त्यानंतर जलप्रदूषण पण आहे, ध्वनी प्रदूषण पण आहे आणि भूमी प्रदूषण पण आहे, ठीक आहे. त्यामुळे काय त्याचं आन्सर नेमकं हवा प्रदूषण म्हणायचं आहे, जलप्रदूषण काहीच कळत नसतं. तर आयोगाने असं दिलं होतं जलप्रदूषण, ठीक आहे. आयोग असं म्हटलं होतं की जलप्रदूषणामुळे काय होतं की भारताचे जे लोक आहेत त्यांच्या आरोग्यावर जातो फार मोठा परिणाम होत असतो, ठीक आहे, बिकॉज ऑफ जलप्रदूषण किंवा वॉटर पोल्युशनमुळे. आता बघा आता लक्षात घ्या की पोल्युशन म्हणजे काय असतं. बघा पोल्युशन म्हणजे काय की प्रदूषण म्हणजे काय तर अनवॉन्टेड चेंज असतो. काय असतो अनवॉन्टेड चेंज असतो किंवा अ चेंज इन अ इन्व्हायरमेंट फ्रॉम अ सर्टन लिमिट अबोव द सर्टन लिमिट. म्हणजे काय समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या पातळीपेक्षा अधिक काय झालं, एखादं जर का सबस्टन्स काय आलं इन्व्हायरमेंटमध्ये ॲड झाला त्याला काय प्रदूषण असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा की सपोज नॉईस आहे म्हणजे आवाज आहे, आवाज समजा 50-60 डेसिबलपर्यंत आहे तर मान्य आहे, पण जर आवाज जर तो समजा 60च्या पुढे गेला, 70 गेला, 80 गेला, 100 गेला तर तो काय असतो नॉईस असतो आणि ते काय असतं नॉईस पोल्युशन असतं. सेम इथं असतं की जोपर्यंत वॉटरमध्ये जे कोण मिनरल्स आहे कमी प्रमाणात योग्य आहे, पण जर त्यांचा पर्सेंटेज काय वाढलं त्याला काय आपण प्रदूषण असं म्हणतो. मग दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ अनवॉन्टेड चेंज. का असतो तो अनवॉन्टेड चेंज असतो, त्याला म्हणतो आपण प्रदूषण असं म्हणतो. त्याचे वेगवेगळे टाईप पडतात सर्वांना माहिती. पहिलं असतं हवेचं प्रदूषण म्हणजे एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉईस पोल्युशन, त्यानंतर काय भूमी प्रदूषण म्हणजे काय होतं सॉईल पोल्युशन म्हणू शकतो आपण, सॉईल पोल्युशन. अजून काय असतं, अजून काय शकतं, ओके ठीक आहे, हे 4 प्रदूषण लक्षात ठेवा. आता हवेचं प्रदूषण काय होतं कधी माहिती का,
1981चा आहे. हवा प्रदूषण निर्मूलन कायदा 1981चा. त्यानंतर जल प्रदूषण कायदा किती होता, तो होता 1974चा. किती होता, 1974चा होता. परत ध्वनी प्रदूषण कायदा कितीचा रे, त्याचा काय रूल्स आहे कितीचा, 2000चा आहे. ध्वनी प्रदूषण रूल्स कधीचे, 2000चे. त्या भूमी प्रदूषण काय आहे का, त्यांना याचे काय प्रोटोकॉल्स दिलेले आहेत ते लक्षात ठेवा. तर त्याचं उत्तर होतं काय, जलप्रदूषण काय होतं, तर भारतीय लोकांचे आरोग्य खाण्यास काय खालीलपैकी सर्वात मोठा घटक कोणता, तर जलप्रदूषण होता. आता सर्व माहिती की आपल्याला माहिती की कोलेरा असेल, कॉलेरा, ठीक आहे, डायरिया असेल, कॉलेरा, डायरिया. त्यानंतर काय असेल, समजा टायफॉइड असेल, टायफॉइड. हे जे आजार आहेत हे कशामुळे होतात, बॅक्टेरियामुळे होत असतात. आणि हे जे बॅक्टेरिया आजार होतात तर याचं मेन कारण काय असतं, तर दूषित पाणी असतं. काय असतं, दूषित पाणी काय महत्त्वाचं कारण असतं. ठीक आहे. सो आन्सर येतं आपल्या काय, ऑप्शन नंबर 2 याचं काय असं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट, 1992ला रिओ दी जानेरिओ येथे आयोजित झालेल्या जैवविविधते संबंधीचा करार खालीलपैकी कोणत्या तारखेपासून अंमलात आला. ऑप्शन 1 आहे 19 डिसेंबर 1993, 1 एप्रिल 2000, 5 जून 1992 आणि 29 डिसेंबर 1993. त्यांनी विचारलं काय, तर कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी, CBD त्याला म्हणतो आपण. बघा, कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी हा कायदा झाला कधी, 1992ला. पण तो लागू झाला कधी, तो लागू झाला तर कधी, 29 डिसेंबर 1993 पासून. ठीक आहे. सर्वांना माहिती की ब्राझीलमध्ये हा जो देश होता, ब्राझील, या ब्राझीलमधली जी शहर आहे त्याचं नाव रिओ दी जानेरो. या शहरामध्ये काय होती, एक समिट भरली होती. आणि या समिटमध्ये काय होतं, CBD चा करार काय होता, मान्य करण्यात आला होता. CBD असेल, त्यानंतर काय असेल, अजेंडा 21 असेल, अजेंडा 21, त्यानंतर CBD, नंतर काय फॉरेस्ट प्रिन्सिपल असतील. हे सर्व जे कायदे ते काय आले, प्रोटोकॉल्स काय आले त्यावेळेस पास झाले होते. ठीक आहे. प्रिन्सिपल PAL. ओके. तर आता लक्षात घ्या, ह्याचा जो लागू झाला कधी झाला होता, 29 डिसेंबर 1993 मध्ये. याचं मेन काम काय होतं, तर जैवविविधतेचं संरक्षण करणे काय होतं, CBDचं काय सर्वात महत्त्वाचं काम होतं. म्हणजे काय की एखाद्या देशामध्ये जैवविविधता असते, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या पर्टिक्युलर एरियामध्ये सापडणारे प्राणी असतील, वनस्पती असतील, त्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटी असेल, यांचं काय करायचं, यांचं संरक्षण करण्यासाठी काय असतं, आपण CBD करार काय होता, अंमलात आला होता कधी, 29 डिसेंबर 1993 मध्ये. ठीक आहे. सो ऑप्शन 4 याचं काय असणार करेक्ट आन्सर असणार आहे. आता बघा की तुम्हाला काही करार आणि त्याचे काही साल माहीत असणं महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. आपण हे सर्व बघूया आणि तो कधी पास झाला ते बघूया. आता पहिलं बघू आपण करार. ठीक आहे. त्यानंतर तो कधी पास झाला. ठीक आहे. म्हणजे करार वर्ष, तो लागू कधी झाला आणि भारताने कधी त्याला स्वीकार केला, असे 3 वर्ष आपल्याला बघायचे. ठीक आहे. त्यानंतर त्या कराराविषयी महत्त्वाची माहिती, म्हणजे तो करार कशासाठी होता हे आपल्याला माहित असणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर पहिला बघू, स्टार्ट करू. करार वरला आहे रामसार करार. रामसार करार. ठीक आहे. हा झाला कधी, 1971 मध्ये. लागू झाला 1975 ला आणि भारतात स्वीकार कधी, 1982 मध्ये. ठीक आहे. आणि हा करार कशासाठी होता, हा करार होता दलदलीय प्रदेशाचे संवर्धन करणे. हे त्याचं होतं महत्त्वाचं काम होतं, दलदलीय प्रदेशाचे संवर्धन करणे. ते वेटलँड कॉन्झर्वेशन आणि वाईस यूज एक काय होतं, महत्त्वाचा पॉईंट होता. ठीक आहे. पुढे बघा, नेक्स्ट दुसरा जो करार होता त्याचं नाव होतं साइट्स करार. CITES, साइट्स करार. ठीक आहे. कन्व्हेन्शन ऑन ट्रॅफिकिंग ऑफ इंडेंजर्ड स्पीसीज. ठीक आहे. म्हणजे काय, ज्या काय स्पीसीज आहेत, ज्या काय इंडेंजर्ड आहे
त्यांचं ट्रॅफिक करणं थांबवणं हे कोणचं काम होतं, तर साइट्स करारच होतं. ठीक आहे. हा करार लागू झाला होता कधी 1973चा. ठीक आहे. लागू झाला कधी 1975ला आणि भारतात स्वीकारला कधी 1976ला. साइट्स करार त्याचं मेन कॉन्ट्रीब्युशन काय होतं, तर संकटग्रस्त प्राणी व वनस्पती यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा आपण म्हणू शकतो अपव्यापार थांबविणे हे त्याचं काय होतं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन. ठीक आहे. पुढे बघू. तिसरा करार होता तो होता बोन करार. तिसरा करार आहे बोन करार. बोन कुठं आलं, हे आलं जर्मनीमध्ये. ठीक आहे. बोन करार तो होता कधी 1979चा. लागू झाला 1983ला. भारतात स्वीकारलं त्याला कधी 1983 मध्ये स्वीकारलं होतं. याचं मेन कॉन्ट्रीब्युशन काय होतं, तर स्थलांतरित पशु पक्षी यांचं संरक्षण करणे हे काय होतं, बोन कराराचं महत्त्वाचं तत्व होतं. ठीक आहे. स्थलांतरित पशु पक्षी यांचं काय करणं, संरक्षण करणे काय त्याचं महत्त्वाचं कार्य होतं. चौथा करार जो होता, ठीक आहे, त्याचं नाव होतं व्हिएन्ना करार. व्हिएन्ना करार तो कधी होता, तो होता 1985चा. कधी होता, 1985 होता. लागू झाला 1988 मध्ये. लागू झाला 1988 मध्ये. आणि भारतात स्वीकार केला होता कधी 1991ला. त्याचं मेन काम होतं, तर ओझोन संरक्षण करणे. काय करणे, ओझोन संरक्षण करणे. त्यानंतर पुढचा करार जो होता महत्त्वाचा तो म्हणजे काय, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल किंवा मॉन्ट्रियल करार. तो कधी होता 1987चा. फक्त आता साल लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे. सेम काम होतं काय, ओझोन संरक्षण करण्याचं का तर महत्त्वाचं काम होतं. पुढे होतं क्योटो प्रोटोकॉल. क्योटो करार कधीच होता 1997चा. ठीक आहे. लागू झाला कधी 2005 मध्ये. 2005 मध्ये. त्याचं मेन काम होतं, तर हरितगृह वायू याचं प्रमाण काय करायचं, कमी करायचं. याचं काय होतं, महत्त्वाचं काम होतं. सातवा करार जो आहे त्याचं नाव होतं स्टॉकहोम करार. स्टॉकहोम करार तो होता कधीचा 19 आपलं एक मिनिट. स्टॉकहोम करार 2001चा बरोबर. लागू झाला 2004 मध्ये. भारतात स्वीकार किती 2006 मध्ये. याचं मेन काम होतं, तर पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट म्हणजे एखाद्या भागामध्ये कंटिन्यू राहणारे जे काय ऑर्गॅनिक पोल्युटंट असतात त्यांचा प्रसार करणं थांबवणं हेचं काय होतं, महत्त्वाचं काम होतं. ठीक आहे. आता स्टॉकहोम करारामध्ये काय होतं, आपला जो होता ना इंडोसल्फान हा या करारामध्येच पार्ट आहे. ठीक आहे. पुढे बघा. पुढचा करार जो आहे तो आहे UNCCD. 8वा करार आहे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ डेझर्ट. UNCCD करार म्हणतो आपण. तो करार कधी 1994चा. 1994चा. लागू झाला कधी 1996 मध्ये. आणि भारत स्वीकार कधी केला होता, 1996 मध्येच केला होता. 1996 मध्ये केला होता. याचं मेन काम करतो, तर वाळवंटीकरण थांबवणे. वाळवंटीकरण थांबविण्याचं काय होतं, महत्त्वाचं काम होतं. ठीक आहे. क्लिअर आहे. पुढे बघा. पुढचा करार होता तो CBD करार. आपण आताच पाहिला. कन्व्हेन्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी कधीचा होता, 1992चा. लागू झाला कधी 29 डिसेंबर 1993ला. याचं मेन काय होतं, तर जैवविविधता संवर्धन. याचं काय होतं, महत्त्वाचं काम होतं. ठीक आहे.
क्लिअर आहे. अजून बघा, अजून दोन्ही करार महत्वाचे आहेत. पहिले म्हणजे अजून सांगू शकतो आपण 10वा जो करार आहे त्याचं नाव आहे कार्टाजिना करार. तो किती होता? तो होता 2000चा, लागू झाला 2003 मध्ये. त्याचं मेन काम काय होतं तर हे ज्या काही जनुकीय बदल झालेल्या सजीवांचं स्थलांतर रोखणे किंवा त्याला काय करायचं प्रायव्हेट कन्सल्ट घ्यायची. फॉर एक्झाम्पल एखादी जेनेटिक मॉडिफाईड ऑर्गॅनिझम आहे, त्याला जर तुम्हाला एखाद्या देशामधून दुसऱ्या देशात पाठवायचं असेल त्याला आपल्याला त्याची परमिशन घ्यावी लागते, कोणत्या त्या दुसऱ्या देशाकडून. ठीक आहे, याला म्हणतो आपण जीएमओ किंवा त्याचं करार, त्याचं नाव आहे कार्टाजिना करार म्हणतात त्याला. जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम जर तुम्हाला पाठवायची असते कडून एका देशात दुसऱ्या देशामध्ये, तर तुम्हाला त्या संबंधी माहिती तुम्हाला समोरच्या देशाला देणं महत्त्वाचं आहे. कोण सांगतं? कार्टाजिना प्रोटोकॉल. कधीचा आहे तो? 2000चा आहे, लागू झाला 2003 मध्ये. सेम शेवटचा करार बघा, तो पण महत्त्वाचा आहे आपल्या वेळसाठी होतो. त्याचं नाव आहे, तो आहे कोणता? नगोया प्रोटोकॉल किंवा नगोया करार. तो होता 2010चा, लागू झाला 2013 मध्ये. त्याचं मेन काम काय होतं की समजा फॉर एक्झाम्पल एखादा देश आहे, जर त्या देशामध्ये जर काही एखादं महत्त्वाचं उत्पादन असेल, फॉर एक्झाम्पल GI टॅग सारखं, तर त्या उत्पादनातून किंवा त्या पदार्थापासून जे काही उत्पन्न भेटतं त्याच्यातला काही शेअर कोणाला दिला पाहिजे, तर त्या पर्टिक्युलर देशाला दिला पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा बघा की समजा आफ्रिका देश आहे, आफ्रिका देशमध्ये काही वनस्पती आहे आणि त्याच्यामुळे काय होतं कॅन्सर बरा होत असेल असं फॉर एक्झाम्पल समजा. ठीक आहे, तर त्या कॅन्सर बरा होण्याचं ड्रग आहे, जर ते USA ने बनवलं असेल, समजतं पेटंट घेऊन, तर त्या USA ने बनवलेल्या ड्रगचा जो काही फायदा असेल, त्याला जे काही पैसे भेटले असेल त्यातला काही भाग कोणाला दिला पाहिजे, तर त्या आफ्रिकेतील जंगलातील किंवा त्या आफ्रिकेतील त्या देशाला दिला पाहिजे. त्याला म्हणतो आपण ॲक्सेस बेनिफिट शेअरिंग असं म्हणतात. लक्षात ठेवा. कधीचा करार तो आहे? 2010चा करार आहे. ॲक्सेस बेनिफिट शेअरिंग म्हणजे काय की ज्या देशामध्ये तो उत्पादन तयार होतं त्या लोकांना त्याचा फायदा मिळवून देणं, म्हणजे काही भाग त्यांना देणं, याला म्हणतो आपण ॲक्सेस बेनिफिट शेअरिंग असं म्हणतात. तो कधीचा? 2010चा करार आहे. मग तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला करार आहेत ना, रामसर करार, त्यानंतर साईट्स करार 73चा, बोन करार 1979चा, व्हिएना 85चा, मॉन्ट्रियल 87चा, क्योटो करार 97चा, स्टॉकहोम करार 2001चा, UNCCD 1994चा, 96ला पास झाला, वाळवंटी कराराविरुद्ध, CBD करार 1992चा पास झाला 29 डिसेंबर 1993ला. त्यानंतर कार्टाजिना प्रोटोकॉल 2000चा होता, 2003 लागू झाला. त्याचं मेन काम होतं GMOचं ट्रान्सफर करणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही GMO जेनेटिक मॉडिफाईड काय करतात, एका देशातून दुसऱ्या देशात जात असेल, त्याला काय केलं पाहिजे, त्याला तुम्ही समोर देशात सांगितलं पाहिजे, त्याची प्रायव्हेट कन्सर्न घेतली पाहिजे. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण कार्टाजिना प्रोटोकॉल. शेवटचा होता नगोया प्रोटोकॉल, किती? 2010चा. त्याचं मेन काम होतं ॲक्सेस बेनिफिट शेअरिंग. हे सगळ्यात महत्त्वाचे शब्द आहेत. त्यामुळे करार आणि त्याची साल पाठ ठेवा. दरवर्षी क्वेश्चन एक तरी क्वेश्चन हमखास येतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा ओझोन डे आलता मग, बरं आठवत आहे? ओझोन डे कधीचा आहे? 16 सप्टेंबरचा. त्यामुळे हे दिवस पण पाठ ठेवत चला. ठीक आहे, सरळ हातचे 2 मार्क आहेत, जाऊ नका देऊ. ठीक आहे, कारण आपल्यामध्ये एक मार्क महत्त्वाचा आहे पेपरसाठी. क्लिअर आहे? चला पुढे बघू. नेक्स्ट, इसवी सन 2018 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले? की ज्यांनी शाश्वत, बघा आता ऍक्च्युली हा क्वेश्चन कधीचा? 2019 पेपर आहे, म्हणजे त्यांनी विचारले की 2018चा नोबेल प्राइज कोणाला भेटलं? शाश्वत व दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारे लिखाण केले. पहिला आता लक्षात घ्या भावनो, हा क्वेश्चन बी सोपा आहे जर नीट विचार केला तर. कसं सांगतो बघा की मला माहिती आहे की अमरसेन जे होते, ठीक आहे, यांना भेटलं कधी? 1998चा नोबेल प्राइज भेटला होता. 1998चा नोबेल भेटला कधी? मध्ये फॉर ह्युमन वेलफेअर इकॉनॉमिक्ससाठी. त्यामुळे हा ऑप्शन राहू शकत नाही. पुढे बघा, गुणाल मिल्डर, तुम्हाला माहिती आहे यांचं काय माहिती का? यांचं मेन कॉन्ट्रिब्युशन जे ते म्हणजे काय, तर रोलिंग प्लॅन. काय इम्पॉर्टंट प्लॅन आहे त्यांचं? रोलिंग प्लॅन यांनी मांडला होता. ठीक आहे, आणि प्राध्यापक राजन म्हणजे कोण? रघुराम राजन. यांचा काही संबंध आहे का? ते RBIचे गव्हर्नर होते. त्यांना नोबेल प्राइज भेटला होता का? नाही. ऑप्शन मी कटला. पुढे बघा, सोलो आणि सॅम्युएल्सन. आता बघा सोलो ह्याचे काय होते? ह्याचे 5 अवस्था. सोलोच्या 5 अवस्था कशा द्या? तर एखादी अर्थव्यवस्था निर्माण होत असते सोलो. पुढे बघा सॅम्युएल्सनचं काय होतं? किंमत समानता घटक सिद्धांत. हा काय होतं? हे जे आपल्या जाती वापर होतो ना त्या संबंधी काय होतं? त्याचा सिद्धांत होता. त्यामुळे हे पण राहू शकत नाही. ठीक आहे, समानता सिद्धांत त्यांनी मांडला होता सॅम्युएल्सनने. ठीक आहे, जागतिक व्यापार संबंधी. त्यामुळे बघा ऑप्शन 1, 3 आपलं ऑप्शन नंबर 1, 2, 4 तर कटलंच आहे. राहिलं काय बघतो? ऑप्शन नंबर 3. प्राध्यापक विल्यम नॉर्थर्स आणि पॉल रोमर यांना काय भेटला होता?
2018 चा काय नोबेल प्राइज भेटला होता. आणि त्यांनी जे काम केलं होतं ते महत्त्वाचं कारण काय होतं तर ते होतं ते म्हणजे शाश्वत दीर्घकालीन विकासामध्ये त्यांनी लिखाण केलं होतं. विकासासंबंधी लिखाण केलं होतं. ठीक आहे, हे होते पॉल रोमर आणि विल्यम नॉर्दनहॉर्स्ट. आता मला काय केलं बघा, समजा हा जो क्वेश्चन आलाय तर आपल्याला काय केलं पाहिजे की 2024 पेपरसाठी आपण आपले जे काही नोबेल प्राइज आहेत 2023 ते आपले पाठ असले पाहिजे. ठीक आहे, त्या नोबेल प्राइज कोणाला काय भेटलं, त्याचा काय महत्त्वाचा विषय काय होता हे पण माहिती असलं पाहिजे. बघा शक्यतो नाव विचारतात, दुसरं विचारतात म्हणजे काय त्याचं कोणत्या क्षेत्रामध्ये त्याने काम केलं होतं. ठीक आहे, आता मला लक्षात आहे की आतापर्यंत 3 महिलांना काय नोबेल प्राइज भेटला होता. 2023 मध्ये तिसरी महिला आहे, त्यामुळे क्वेश्चनचे चान्स फार खूप जास्त आहेत. त्यामुळे तुमचं काम काय असणार आहे की 2023 मध्ये कुणाला नोबेल प्राइज भेटले, त्याचं क्षेत्र कोणतं होतं, त्यांनी कशामध्ये रिसर्च केला, हे क्वेश्चन तुम्हाला विचार. कारण की 2023च्या मला आठवतं की 2023च्या राज्यसभा मेन जे त्यामध्ये पण क्वेश्चन आला होता की 2023चा मेडिसिनमधला म्हणजे थोडक्यात मेडिकलमधला मेडिसिनमध्ये थोडक्यात आपण काय म्हणतो ना वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल प्राइज कुणाला भेटला आणि त्याचं मेन कॉन्ट्रिब्युशन काय होतं. ठीक आहे, सो लक्षात द्या तुम्हाला 23चे नोबेल प्राइज माहीत असणं महत्त्वाचं आहे, ते पाठ करशाल. ठीक आहे, बघू आपण. बघा हे आहे 2023चे नोबेल प्राइज. ठीक आहे, आपण करून घेऊया ते. पहिलं बघा फिजिओलॉजी म्हणजे काय, त्याला म्हणतो आपण मेडिसिन. त्याला काय आपण मेडिसिन क्षेत्रामध्ये नोबेल प्राइज कोणाला भेटला पहिला, त्याचं नाव आहे कॅटेलिन कारिको अँड ड्रू वाइसमन. ठीक आहे ना, काय भेटला नोबेल प्राइज भेटला यावर्षी. बघा 2023 राज्यसेवा मुख्य यामध्ये GS4 ला क्वेश्चन आला होता. राज्यसेवा मुख्यला हा प्रश्न विचारून गेलाय, त्यामुळे हे पाठच ठेवा. आणि त्याचं मेन कॉन्ट्रिब्युशन काय होतं ते होतं mRNA वॅक्सिन. काय महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युशन होतं, mRNA वॅक्सिन त्यांनी तयार केली होती. ते आपल्या सर्वांना माहिती की कोरोनाच्या काळामध्ये ही वॅक्सिन काय होतं अतिशय प्रभावी ठरलं होतं. कशासाठी, कोरोना कमी करण्यासाठी त्याला कंट्रोल करण्यासाठी काय होतं mRNA महत्त्वाचं ठरलं होतं. पुढे बघा फिजिक्समध्ये भेटला होता, त्यांचं नाव होतं पिरे ऑगस्टिनी, फेरनेक क्रोज आणि ॲने ह्युलियर. कशासाठी भेटला तो, तर इलेक्ट्रॉन डायनॅमिक्स इन मॅटर. इलेक्ट्रॉन्स डायनॅमिक्स इन मॅटर मध्ये काय त्यांना काय भेटला होता, नोबेल प्राइज भेटला होता. कुणाला, तर पिएरे ऑगस्टिनी, फेरनेक क्रोज आणि ॲने ह्युलियर यांना काय भेटला, तर 2023 काय भेटला फिजिक्समध्ये काय भेटला नोबेल प्राइज भेटला आहे. पुढे बघा केमिस्ट्रीमध्ये कोणाला भेटलं होतं, त्यांचं नाव आहे M. बावेंडी, लुईस ब्रूस आणि अलेक्झी एकिमोव. कसं भेटलं त्यांना, तर डिस्कवरी अँड सिंथेसिस ऑफ क्वांटम डॉट्स. डिस्कवरी अँड सिंथेसिस ऑफ क्वांटम डॉट्स. ठीक आहे, त्यांना काय भेटला, हा प्राइज भेटला आहे. ठीक आहे, याचा मेन इश्यू म्हणजे याचा मेन यूज का होता, इन अ मेडिकल ऑपरेशन्स. कशामध्ये होता तो, इन मेडिकल ऑपरेशन फॉर ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. ठीक आहे, तर कॉन्डमचा काय यूज केला जात होता. पुढे बघा लिटरेचरमध्ये कोण भेटला होता, त्याचं नाव होतं जॉन फोसे. यांना काय भेटला, लिटरेचरमध्ये प्राइज भेटलं फॉर हिज इनोव्हेटिव्ह प्लेज अँड प्रोज विच गिव्ह व्हॉइस टू द अनसेबल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे स्वतःचं आपण म्हणतो ना की ज्यांचा आवाज दाबला जातो. फॉर एक्झाम्पल एखादा विशिष्ट ग्रुप आहे एखाद्या देशामध्ये, त्याचा काय होतं आवाज काय होत नाही, समोर येत नाही. फॉर एक्झाम्पल आपण पाहतो पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यपूर्वी काय होतं, जे काही दलित असतील किंवा पददलित असतील, ठीक आहे, SC ST कॅटेगरी त्यांना काय त्यांचा आवाज काय दाबला जात होता. तर शोषितांचा आवाज पुढे करण्यासाठी जे काही साहित्य निर्माण झालं त्यासाठी कोणाला भेटला, तर जॉन फोसे यांना काय भेटला नोबेल प्राइज भेटलाय फॉर हिज इनोव्हेटिव्ह प्लेज अँड प्रोज विच गिव्स व्हॉइस टू द अनसेबल. म्हणजे जे स्वतःचं मत मांडू शकत नव्हते त्या काळामध्ये, त्या काळात असणारे शोषित वर्ग आपण म्हणतो, त्यांना काय शकतो आपण शोषित वर्ग म्हणू शकतो. त्यांचा आवाज कोणाच्या माध्यमातून मांडला गेला, तर या प्रोज म्हणजे या नाटकातून आणि कवितातून काय तो जो काही आवाज तो काय मांडला कोणी, जॉन फोसे यांना. त्यासाठी काय मांडला, त्यांना लिटरेचर म्हणजे साहित्यामधला काय भेटला नोबेल प्राइज भेटला होता. त्यानंतर पीस म्हणजे शांततेमध्ये कोणाला भेटला, त्याचं नाव आहे नर्गिस मोहम्मदी. यांना काय भेटला
नोबेल प्राइज भेटला कशामध्ये, पीससाठी, शांततेसाठी. लक्षात घ्या, हे बाकीचे जे आहेत ना, ठीक आहे, हे कुठे जातात, ते जातात स्टॉकहोम या ठिकाणी. कुठे जातात, स्टॉकहोम. पण हा जो कुठे जातात, हा जातात ऑस्लो या ठिकाणी. कुठे जातात, ओस्लो या ठिकाणी काय होतो, हा प्राइज दिलेला जातो पीसचा. ठीक आहे, कोण दिला होता, नर्गिस मोहम्मदी यांना. काय दिला होता, फाईट अगेन्स्ट वुमन्स ऑपरेशन इन इराण. ठीक आहे, आता इराणचे जे होते, ठीक आहे, इराण या देशामध्ये ज्या काही चळवळी चालू होत्या, जरा माहिती आहे की काय होते, हा काय ते बुरका, हिजाब संबंधी, बरोबर ना, ज्या काही चळवळ झाल्या होत्या त्या चळवळीवरती काय होतं, त्यांनी आवाज उठवला होता. त्यांचं नाव होतं नर्गिस मोहम्मदी यांनी. ठीक आहे, आवाज उठवला होता म्हणताना काय वाटला, पीस प्राइज भेटला आहे. पुढे बघा, इकॉनॉमिक्समध्ये भेटला होता, त्यांचं नाव आहे क्लॉडिया गोल्डिन. काय नाव आहे, क्लॉडिया गोल्डिन. ह्या US आहेत, लक्षात ठेवा, अमेरिकेच्या आहेत. ज्यांना काय भेटला, यांना नोबेल प्राइज भेटला. आता तिसऱ्या स्त्री, लक्षात ठेवा, या किती आहेत, तिसऱ्या स्त्री आहेत ज्यांना काय भेटला, इकॉनॉमिक्समधला काय नोबेल प्राइज भेटला. आधी 2009 मध्ये त्यांचं नाव काय होतं, त्याचं नाव होतं इलिस्टॉन ऑस्ट्रोम. काय नव्हतं, एलिनॉर ऑस्ट्रोम त्याचं नाव होतं. 2009 मध्ये भेटला होता. ठीक आहे, इथली तो वाटतं थोडंसं. 2009 मध्ये एलिनॉर ऑस्ट्रोम यांना काय भेटला होता, यांना पहिला महिलांना काय भेटला होता, नोबेल प्राइज भेटला होता 2009 मध्ये. त्यानंतर 10 वर्षांनी 2019 मध्ये एस्थर डफ्लो, सर्वांना माहिती आहे, एस्थर डफ्लो, अमर्त्य सेन यांच्या काय होता, यांच्या पत्नी अमर्त्य सेन, हा येस. आणि नंतर कोण, 2023 मध्ये काय त्यांचं नाव आहे, क्लॉडिया गोल्डिन. यांना काय वाटला, नोबेल प्राइज आतापर्यंत पहिल्या 2009, 2019 नंतर 2023. डफ्लोनचं काय होतं, तर त्याचं नाव होतं, त्याला म्हणतो आपण एक्सपेरिमेंटल अप्रोच फॉर पॉवर्टी एलिव्हेशन. म्हणजे गरिबी निर्मूलनासाठी गेलेले एक्सपेरिमेंटल अप्रोचसाठी यांना भेटला होता. क्लॉडिया गोल्डिन होता, यांना काय भेटला होता, कशासाठी भेटला होता, तर महिला श्रमशक्ती, महिला श्रमशक्ती आणि उत्पन्नातील फरक स्पष्ट केला होता. ठीक आहे, लक्षात ठेवा की तुम्हाला ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फिजिओलॉजी कोणाला भेटला, त्यानंतर फिजिक्समध्ये कोणाला भेटला, केमिस्ट्री, लिटरेचर, जॉन फोसी यांना. पीसमध्ये कोणाला भेटला, इराणमध्ये हिजाब संबंधी जे आंदोलन केलं होतं कुणी, नर्गिस मोहम्मदी यांना काय भेटला, तो नोबेल प्राइज भेटलेला आहे. सो आणि लास्ट इकॉनॉमिक्समध्ये कोणाला, क्लॉडिया. बघा हा क्वेश्चन येणं फार असं वाटतं की व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन येऊ शकतो. हा क्वेश्चन मे बी येऊ शकतो, म्हणजे गॅरंटी तर नाही, पण जवळपास 90% चान्सेस आहे का हा क्वेश्चन येणार आहे. क्लॉडिया गोल्डिन, ठीक आहे, कुठल्या USA होत्या. त्यांना कसं भेटतं, जेंडर गॅप इन लेबर मार्केट. त्यांचा सरळ म्हणून सांगतो बघा, त्यांचं म्हणणं काय होतं की आपलं जे लेबर मार्केट आहे त्या लेबर मार्केटमध्ये फक्त 19% महिलांचा सहभाग आहे. कितीपैकी, 100% पैकी. फॉर एक्झाम्पल समजा 10 कोटी जर लोकसंख्या असेल तर त्यापैकी 2 कोटीच फक्त महिला त्या लेबर मार्केटमध्ये, बाकीच्या महिला कुठे आहेत, तर घरगुती कामामध्ये आहेत. समजतंय. मग त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या काही महिला आहेत त्यांना तुम्ही त्यांना काय प्रोत्साहन द्या, कशासाठी, टू पार्टिसिपेट इन अ लेबर मार्केट. ठीक आहे, यावर त्यांनी संशोधन केलं होतं. त्यासाठी त्यांना काय वाटलं, 2019 भेटला, आपला 2023 काय नोबेल प्राइज भेटला कोणाला, क्लॉडिया गोल्डिन यांना. ह्या तिसऱ्या स्त्री, लक्षात ठेवा किती स्त्री आहेत, तिसऱ्या स्त्री आहेत. पहिल्या होत्या एलिनॉर, दुसऱ्या होत्या एस्थर डफ्लो, तिसऱ्या कोण आहेत, क्लॉडिया गोल्डिन. ठीक आहे, कुठल्या आहेत, USA आहेत. पुढे बघा नेक्स्ट. आता हा क्वेश्चन ऍक्च्युअली काय झालाय, हा क्वेश्चन काय झालाय, हॅश झालेला आहे. ऍक्च्युअली बघा या क्वेश्चनचं मी उत्तर कसं काढलं होतं, तर गौरव दत्त जे होते ना, गौरव दत्त व मार्टिन यांचं जे होतं, यांचं त्याचं नाव आहे पॉवर्टी गॅप. काय नाव आहे, पॉवर्टी गॅप नावाची कसं कोणी दिली होती, तर गौरव दत्त आणि मार्टिन यांनी दिली होती. ठीक आहे, पॉवर्टी गॅप, त्याला आपण म्हणतो
डीएम गॅप म्हणतात का, डीएम गॅप, डी फॉर दत्त, एम फॉर मार्टिन, डीएम गॅप असं त्या म्हटलं ते. तर बचं 2 जे होतं बघा, उत्तर येतं बचं 2. ठीक आहे, म्हणजे 1 2 3 चे उत्तर होते. तर जागतिक बँक दर दिवशी ग्रामीण भागामध्ये 2400 उष्मा कॅलरी आणि शहरी भागात 2100 उष्मांक कॅलरी इतके अन्नधान्य मिळणे आवश्यक असं म्हटले होते. ठीक आहे, त्यानंतर आहे लक्कडवाडा समिती 1993ची दर दिवशी आहारासाठी 2250 कॅलरीपेक्षा कमी अन्न मिळणे. ॲक्च्युली बघा, त्यामुळे हा क्वेश्चन कॅन्सल झाला होता, कारण क जी विधान होतं बघा, हे जे आहेत ना 2250 कॅलरी, हे 2 जण सांगितलं होतं. पहिले होते ओझा समिती म्हटली ती होती 1960-61ची. ठीक आहे, दुसरी जी होती समिती तिचं नाव होतं दांडेकर समिती. ती होती 1973ची. या 2 समित्या म्हटल्या होत्या की ज्याचं उत्पन्न जर त्याला दिवसाला 2250 कॅलरी असेल तो का असणार आहे, गरीब असणार आहे. समजतंय? कोण म्हटलं होतं? दांडेकर आणि ओझा म्हटले ते 2250 कॅलरी त्यांनी दिला होता. म्हणून ही जी विधान हे विधान चूक ठरलं होतं, म्हणून हा क्वेश्चन आयोगाने काय केलाय, कॅन्सल केलाय. ठीक आहे, आता दांडेकर रथ, ठीक आहे, यांचं काय बाकीचं 1973 कंपनीनुसार हे वाक्य पण बरोबर होतं. फक्त या विधानामुळे क्वेश्चन काय आलाय, हॅच झालेला आहे. सो ऑप्शन बरोबर याचं काय असलं आन्सर पाहिजे नव्हतं. ठीक आहे, आयोगाने पहिल्या आन्सर ऑप्शन नंबर 1 दिलं होतं, पण सेकंड आन्सर त्याने आन्सर काय केलं, बदललं. ते काय क्वेश्चन काय हॅश केला, कारण की बिकॉज ऑफ थर्ड स्टेटमेंट ते काय होतं, चुकीचं ठरलं. कारण की 2200 कॅलरी करून दिलंय, तर ओझा आणि दांडेकर समितीने दिलेलं आहे. पुढे ग्राहक म्हणजे घाऊक किंमत निर्देशांकामध्ये म्हणजे WPI मध्ये पुढीलपैकी कोणत्या वस्तूंच्या किमतीचा विचार केला जातो? पहिला आहे प्राथमिक वस्तू, इंधन, उत्पादित वस्तू. सिंपल क्वेश्चन आहे. WPI होलसेल प्राइस इंडेक्स, तर आपण होलसेल प्राइस इंडेक्स असं म्हणतो. त्यामध्ये काय होतं, वस्तूचा समावेश असतो, सेवा त्याच्या समावेश केलेला नसतो. क्लिअर आहे? तर प्राथमिक वस्तू आहे का? यस आहे. प्राथमिक वस्तू म्हणजे काय, की ज्या आपल्याला दररोज लागतात, डे टू डे लाईफमध्ये काय आता आपल्याला त्याचा रोज आपण वापर करतो. फॉर एक्झाम्पल भाजीपाला असेल, अन्न काय असेल, गहू असेल, तांदूळ असेल, त्याला काय आपण प्राथमिक वस्तू असं म्हणतो. दुसऱ्या इंधन वस्तू म्हणजे फॉर एक्झाम्पल पेट्रोलियम असते, कोळसा असेल, त्याला काय आपण इंधन वस्तू म्हणतो. त्यानंतर उत्पादित वस्तू म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरिंग गुड्स. ठीक आहे, म्हणजे काय फॉर एक्झाम्पल कारखान्यामध्ये बनवलेल्या जे वस्तू असतात त्याला काय आपण उत्पादित वस्तू असं म्हणतो. ठीक आहे, याचा अर्थ अ, ब, क तिन्ही विधान काय बरोबर आहे, वरीपैकी सर्व उत्तर असणार आहे. पण आता लक्षात घ्या की आपल्याला WPI आणि CPI मधला फरक माहिती असला पाहिजे. WPI आणि CPI मधला फरक लक्षात करून घ्या, कारण की हा क्वेश्चन भरपूर रिपीट झालाय. ठीक आहे, आपण तो क्वेश्चन परत आपण बघू. ठीक आहे, बघा आता सपोज ही लाईन लक्षात घ्या, ही आहे WPI ची लाईन, होलसेल प्राइस इंडेक्स. दुसरा इकडे CPI. ठीक आहे, आता CPI म्हणजे काय, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. आता मला सांगा की समजा आपण म्हणतो महागाई वाढत चालली, बघा म्हणजे दररोज काय होतंय, महागाई म्हणजे काय होतंय, कंट्री किमती वाढत चालली, किंमत वाढत चालली. तर ही काढण्यासाठी काय करतो आपण, CPI वापरतो. तर आपण त्याचं काय करू, आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघू किंवा त्याचं डिफरन्स बघूया. पहिला म्हणजे WPI जो असतो तो काय करतो, ढोबळ दर काढतो. काय करतो, आपल्याला ढोबळ किमती कळतात. आणि CPI मुळे काय करतं, आपल्याला किरकोळ किमतीचं काय होतो, अंदाज येतो. काय होतो, किरकोळ किमतीचं काय होतो, अंदाज येतो. हे झालं पहिलं. दुसरं असतं ते म्हणजे काय, तर काढतं कोण, तर हे असतं आर्थिक सल्लागार कार्यालय. आर्थिक सल्लागार कार्यालय काय करतं, हा निर्देशांक काढतो. त्यांच्याकडे जे असतं ते असतं CSO, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस. ठीक आहे, हे काय करतं, हा निर्देशांक काढतं. पुढे आहे याचं जे बेस इयर आहे, बेस इयर त्या WPIचं ते आहे 2011-12. 2011-12 कोणाचं बेस इयर आहे, तर WPIचं आहे. याचं CPIचं कोणतं आहे, ते आहे 2011. कोणतं आहे, 2011 आहे. त्यानंतर याचं प्रकाशन सुरू झालं होतं. ते झालं होतं कधी, तर 1942 ला. कधी झालं होतं, 1942 सुरू झालं होतं. आणि सुरू झालं होतं कधीपासून, तर 2000
11, सॉरी याचं जे बेस आहे लक्षात ठेवा एक मिनिट, हे थोडं रॉंग झालं आपल्याकडं, ठीक आहे. याचं बेस जे 2012चं आहे आणि सुरुवातीला झालं कधीपासून 2011 पासून, ठीक आहे. त्यानंतर पुढे जे आहे ते आहे, यामध्ये काय होतं, आता ज्या वस्तू आणि सेवा ज्या असं किती असतात, तर याच्यामध्ये वस्तू ज्या असतात त्या आहेत किती, 697 वस्तू आहेत. 697 वस्तू फक्त, यामध्ये सेवा नसतात, ठीक आहे. पण जर CPI मध्ये पाहिलं तर CPI मध्ये जे ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भाग त्यामध्ये असतं किती, 448 वस्तू आणि सेवा. ग्रामीण भागात, शहरी भागामध्ये असतं 460 वस्तू आणि सेवा असतात, ठीक आहे. पुढे बघा, यामध्ये जो अन्न गट आहे, अन्न गट याचा भार जो आहे ना WPI मध्ये, तो आहे फक्त किती, 24.38%. आणि CPI मध्ये जो आहे तो आहे जवळपास किती, 45 किती, जवळपास 86%, 25.86% असते. म्हणून लक्षात घ्या की आपल्याला महागाई काढण्यासाठी काय करतो आपण, CPI वापरतो. कारण याच्यामुळे काय होतं, आपल्याला खरोखर किती महागाई आपल्याला कळतं. कारण ही काय असते, तरी त्या किरकोळ पातळीवर असते आणि WPI मध्ये काय असते, ढोबळ पातळीवर असते. त्यामुळे त्याची महागाई करणं आपल्याला कळत नाही. कारण इथे काय असतं, अन्नगट किती आहे, जवळपास 45.86%. इथे सेवा असते का रे, सेवा नसते. इथे काय असते, सेवा म्हणजे सर्व्हिसेसचा काय होतं, इथे समावेश होत असतो. त्यामुळे लक्षात ठेवा की WPI CPI मध्ये हा फरक आहे, ठीक आहे. याचा बेस की 2011-12, याचं किती 2012 आहे. सारखं झालं 1942 पासून, झालं 2011 पासून, ठीक आहे. CSO काढते कधीपासून, 2011 पासून. क्लिअर आहे सर्वांना. सो आन्सर येतं काय, वरीलपैकी सर्व का असणार, आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट, PD ओझा समिती स्थापना झाली कधी, 1960-61 मध्ये. समितीने दारिद्र्याच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता. पहिला आहे प्रति व्यक्ती प्रति महिना मिळणारे उत्पन्न, प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च, वरील दोन्ही यापैकी एकही नाही. तर बघा, हा क्वेश्चन जसं पाहिलं तर कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे की समजा फॉर एक्झाम्पल BPL काढायचे, ते समजा भारतामध्ये एवढे टक्के BPL आहे, पण त्यासाठी काय क्रायटेरिया वापरायचा, तर 1960-61 मध्ये गेलं होतं. हे जे ओझा होते, ओझा समिती ही असं म्हणली होती की ज्याची कॅलरी किती, 250 कॅलरी ते काय होतं, ज्याला भेटत नाही तो काय असतो, गरीब असतो. तो काय असतो, गरीब, किंवा तो काय असतो, BPL असतो. काय असतो, बिलो पॉवर्टी लाईन असतो. कोण म्हटलं होतं, ओझा म्हटलं होतं. कोण म्हटलं होतं, दांडेकर आणि रथ म्हटले. काय म्हटले ते, ओझा आणि दांडेकर रथ म्हटले होते. कधी, ही होती 1973ची आणि ही होती 1960-61ची, ठीक आहे. सो आता बघा, यामध्ये काय होतं, याला स्टेप चालतो बघा. त्याला म्हणतो आपण MPCE हे तत्व आहे. काय, पर मंथ कन्झम्पशन एक्सपेंडिचर. म्हणजे काय की प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च जो असतो, त्यामुळे काय होतं, आपण करतो, आपण काय करतो, BPL किंवा हा निकष करतो आपण वापर कशासाठी, तर दारिद्र्य काढण्यासाठी किंवा दारिद्र्य मोजण्यासाठी करतो आपण MPCE म्हणजे पर कॅपिटल, आपलं पर मंथ कन्झम्पशन एक्सपेंडिचर, ठीक आहे. पर मंथ कन्झम्पशन एक्सपेंडिचर काय होतं, आपण एक्सपेंडिचर यावर काय करतो, आपण BPL काढतो, ठीक आहे. त्याला म्हणतो आपण प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च काय करतो, आपण त्यावरून काढत असतो. त्यामुळे काय आपल्या की त्या राज्यामध्ये किंवा त्या देशामध्ये किती लोक BPL आहेत, किती लोक APL आहेत, ठीक आहे. तर आता ही समिती थोडं सांगतो बघा. ही समिती स्थापना कधी होती, 1960 आणि 61 मध्ये. ही समिती अशी म्हणली होती की जवळपास भारतामध्ये म्हणजे 60-61 मध्ये जवळपास 44% काय होतं, दारिद्र्य होतं. काय होतं, 44% दारिद्र्य होतं. आणि या 44% दारिद्र्यापैकी जवळपास, ठीक आहे, जवळपास 190 मिलियन जे लोक होते, 190 मिलियन लोक होते, ते काय होते, दारिद्र्यामध्ये टोटल, ठीक आहे.
आणि यापैकी जवळपास 184 मिलियन जे लोक होते ते होते खेड्यामध्ये, म्हणजे कुठे होते, ग्रामीण भागामध्ये होते, आणि 6 मिलियन लोक कुठे होते, शहरामध्ये होते. असं करून म्हटलं होतं तर पिढी ओझा समिती म्हटली होती. ठीक आहे, क्लिअर आहे. सो आन्सर काय आपलं, आन्सर असलं पाहिजे प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च, पर मंथ कन्झम्पशन एक्सपेंडिचर काय करतो आपण, BPL APL काढतो. ठीक आहे, क्लिअर सर्वांना. तुम्हाला अजून काय करणं बघा, तुम्हाला काय मत असलं पाहिजे ते म्हणजे काय, दांडेकर रथ समिती, दांडेकर रथ समिती 1973ची. ती काय म्हणली ती की ज्याचं उत्पन्न 2250 कॅलरीपेक्षा कमी तो का असतो BPL, ज्याचं उत्पन्न 2250 कॅलरीपेक्षा जास्त आहे तो का असतो APL असतो. त्यानंतर अजून काय होती, दत्त आणि मार्टिन समिती, काय म्हणली ती बघा, तुला सांगतो. दत्त व मार्टिन समिती एकोणीसशे 78ची. ती म्हणली होती काय तर पॉवर्टी गॅप कन्सेप्ट मांडला होता. आता पॉवर्टी गॅप कन्सेप्ट मांडला होता दत्त आणि मार्टिन यांनी मांडला होता. ठीक आहे, त्यानंतर लक्षात ठेवा पुढची समितीची महत्त्वाची ती म्हणजे काय, लक्कडवाला समिती. लक्कडवाला समिती ती तत्व काय होतं, ते होतं युनिफॉर्म रिकॉल पिरियड. ठीक आहे, आय थिंक 1989 स्थापन झाली काहीतरी आणि 1993 निघाला होता, रिपोर्ट दिला होता, एक्झॅक्टली आठवत नाही पण लक्षात ठेवा. ठीक आहे, URP समिती, URP त्यानंतर काय होतं, यांनी राज्यांसाठी सेपरेट काय केलं होतं, राज्यांसाठी वेगळी दारिद्र्यरेषा काढली होती. म्हणजे प्रत्येक राज्यासाठी वेगळी दारिद्र्यरेषा आणि आपला जो राज्य आहे राज्याची वेगळी दारिद्र्यरेषा आणि कोणाची देशाची वेगळी दारिद्र्यरेषा काढली, कुणी, लक्कडवाला समितीने काढली होती. त्यानंतर मध्ये समिती काय, तेंडुलकर समिती, ही पाठ करा, हिचे सर्व प्रोविजन तुम्हाला पाठ असले पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर रंगराजन समिती, रंगराजन समिती कधीची 2012ची. ठीक आहे, आणि 2005ची. तर या समित्यांचे प्रोविजन तुम्ही पाठ करा. ठीक आहे, कारण पेपरला दरवर्षी हा क्वेश्चन रिपीट होत असतो. तेच कॅलरी निकष कोणी सोडून द्या म्हटलं होतं, तेंडुलकर समिती म्हटली ती. रंगराजन समितीनुसार किती कॅलरी उष्णता पाहिजे होती किंवा मग किती कॅलरी भेटलं पाहिजे होतं, पर मंथ किती असलं पाहिजे एक्सपेंडिचर, 1000 रुपये, 896 रुपये, हे पाठच करा. ठीक आहे, किंवा मग तेंडुलकर समितीचं किती दारिद्र्य होतं, ते 21.9% होतं कधी 2009-10 मध्ये, बरोबर ना, किंवा 10-11 मध्ये. तर ह्या किमती तुम्हाला पाठ असल्या पाहिजे. ठीक आहे, टॉप राज्य कोणते, बॉटम राज्य कोणते, रंगानुसार कोणते, तेंडुलकर समितीनुसार कोणते, तर हे तुम्ही पाठ करा. दत्त मार्टिन समिती, लक्कडवाला समिती, तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती यांचे तत्व किंवा याचे प्रिन्सिपल पाठ करा. पुढे बघा, सर्वसमावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहेत. पहिला आहे महसूल स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण, त्याला म्हणतो आपण रेव्हेन्यू टू GDP रेशो. दुसरा आहे सार्वजनिक गुंतवणूक स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण, म्हणजे काय तर पब्लिक इन्व्हेस्टमेंट अपॉन GDP रेशो, पब्लिक इन्व्हेस्टमेंट GDP रेशो. आता मला सांगा, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट असते, रेव्हेन्यू पण महत्त्वाचे निर्देशांक आहे, म्हणजे काय तर सर्वसमावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढे कोणते, तर 1 आणि 2 दोन्ही पण आहे. आपल्याच्या वरीपैकी दोन्ही, यापैकी नाही. उत्तर का असणार आहे, वरील दोन्ही का असणार आहे, आपला आन्सर असणार आहे. कारण की बघा, रेव्हेन्यू GDP रेशो कळतं, आपल्याला कळतं की आपलं शासन कोणत्या बाजून चाललंय, मग त्याच्यामध्ये सर्वसमावेशक वृद्धी होते का फक्त एक बाजून वृद्धी होते. दुसरं जे आहे काय, पब्लिक इन्व्हेस्टमेंट टू द GDP रेशो, यामुळे कळतं की शासन किती सार्वजनिक गोष्टीमध्ये पैसा गुंतवतोय. जर तर पैसा गुंतवला गेला सार्वजनिक गोष्टीमध्ये, त्याच्यामुळे काय होतं तर आपल्याला आउटकम जास्त चांगलं भेटतं, जे काही पॉवर्टी ते काय होते कमी होत जाते बिकॉज ऑफ पब्लिक इन्व्हेस्टमेंट. समजते, याचा अर्थ हे दोन्ही विधाने काय बरोबर असणार आहे. सो वरील दोन्ही उत्तर काय असणार आहे, ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर. पुढे बघा, योजना काळातील 1951 ते 2011 या कालखंडाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे देशाच्या अन्नधान्य उत्पादनाचा 4 पटीने वाढ झाली. ठीक आहे, अन्नधान्याच्या उत्पादनात 4 पटीने वाढ झाली. ग्रीन रेव्होल्यूशन माहिती, ग्रीन रिव्हॉल्युशन शक्य जनरेशन हा म्हणायचं. भारतीय उद्योगांचे विविधीकरण झाले, विधान काय असणार, बरोबर असणार आहे, राईट. पुढे आयात पर्यायीकरण, म्हणजे त्याला म्हणतो आपण इम्पोर्ट सबस्टिट्यूशन, कधीपासून 1966 ला चालू झालं बघा. का बरं, तर परकीय गंगाजळ वाचवण्यासाठी.
किंवा फॉरेक्स आपण आपल्या वाचवायचं त्यासाठी काय आपण इम्पोर्ट सबस्टिट्यूशन काल सुरू केलं होतं. निर्यात विविधीकरण म्हणजे काय, इम्पोर्टचं काय करतं डायव्हर्सिफिकेशन करायचं आणि विज्ञान तंत्रज्ञान विद्येचं काय करणं प्रसार झाला. हे विधान पण काय बरोबर आहे. पुढे बघा, दारिद्र्य व बेकारीचे प्रमाण कमी करण्याचे देश आले आहे. आता मला सांगा की अजूनही भारतामध्ये काय जवळपास 20% लोकांना काय भेटतं, एक वेळचं अन्न भेटत नाही. याचा दारिद्र्य काय कमी झालंय का, नाही, थोडं कमी झालं असणार आहे, पण आपले यश भेटले का पूर्णतः नाही, अजून पण आपले काय ते प्रोग्राम सुरू आहेत. पॉवर्टी एलिव्हेशनचे प्रोग्राम काय आपण सुरू ठेवलेला आहे. याचा अर्थ विधान क काय होतं चूक ठरतं. ठीक आहे. पुढे बघा, उत्पन्न व संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण कमी करण्यात यश आलेले आहे. असं आहे का, तर नाही. बघा, जवळपास लक्षात घ्या की भारताच्या 1% जी पॉप्युलेशन आहे, ठीक आहे, यांच्याकडे किती जवळपास 80% काय संपत्ती आहे. किती आहेत, 80% काय संपत्ती कोणाकडे, तर 1% लोकसंख्येकडे आहे. जे श्रीमंत लोक आहेत, टॉप 1% पीपलकडे काय, तर जगा भारताची काय जवळपास 80% संपत्ती आहे. आपल्याला माहिती आहे की गिनी गुणांक माहिती सर्वांना, गिनी निर्देशांक काय करतो तो, तर उत्पन्न असमानता मोजतो. काय करतो, उत्पन्न असमानता मोजतो. आपला किती तो 35.5% आहे. याचा अर्थ काय, तर भारतामध्ये अजून पण काय खूप मोठ्या प्रमाणात काय आर्थिक विषमता आहे. समजतंय. याचा अर्थ हा जो विधान आहे ड, हे पण काय होतं चूक ठरतं. क आणि ड विधान काय असत्य आहे. फक्त म्हणजे विचारलं काय, तर वरीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत. अ आणि क, अ आणि ब बरोबर आहे, क आणि ड काय चूक आहे. कारण अजूनही भारतामध्ये काय दारिद्र्याचं फार मोठं प्रमाण आहे. भारतामध्ये आर्थिक विषमता काय फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपण जे रिपोर्ट पाहतो ना, वेगवेगळे रिपोर्ट बघा दरवर्षी, त्यामुळे कळतं की आपल्यामध्ये भारतीय विषमता काय वाढत चालली आहे. म्हणजे काही लोक फार श्रीमंत होत चाललेत, काही लोक आहेत त्यांना एक वेळ जेवण पण भेटत नाही. ठीक आहे. आता ही जी विषमता आहे कशी मोजतो आपण, तर ती मोजतो आपण कसे, तर गिनी गुणांकानुसार मोजतो किंवा गिनी निर्देशांक आपण करतो वापरतो. क्लिअर आहे. सो याचा अर्थ क आणि ड दोन्ही विधान काय होतात चूक ठरतात. उत्तर असलं फक्त अ आणि ब, याचं काय असणार करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. चला पुढे बघू. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते सहस्रक विकास ध्येय नाही. सहस्रक विकास ध्येय म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, MDG. बघा, जर इकॉनॉमिक्सला जर फुल मार्क्स द्यायचे असतील तर तुमचे MDG SDG पाठच असले पाहिजे. MDG SDG पाठच ठेवा. त्यांचं साल कुठे ती कॉन्फरन्स भरली होती, पहिल्या नंबरला कोण, दुसरा कोण, तिसरा कोण, चौथं कोण, तुम्हाला सर्व ध्येय पाठ असली पाहिजे. समजतंय. त्यामुळे त्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करा. चला पहिले बघू, अतिगरिबी आणि भूक यांचे उच्चाटन करणे असणार आहे. यस, एक्झॅक्टली. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्यता, महत्त्वाचं शिक्षण. दारिद्र्य म्हणजे गरिबी. बाळ मृत्यूदर कमी करणे, यस आहे. कृषी शाश्वतता साध्य करणे, हे चौथं विधान आहे. हे विधान आपल्या MDG मध्ये दिलेलं नाही आहे. ठीक आहे. कशा म्हणते SDG मध्ये दिलेलं आहे किंवा SDG मध्ये थोडक्यात त्याचं काय आहे, तर त्याचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे. पण MDG मध्ये या शब्द म्हणजे या प्रकारचं वाक्य दिलेलं किंवा या प्रकारचं ध्येय दिलेलं नाही. म्हणून उत्तर नंबर 4 काय आता आपला आन्सर येतं. ठीक आहे. आता यावर MDG बघू. बघा, हे आहेत टोटल 8 ध्येय. 8 ध्येय 60 का त्याचे इंडिकेटर होते. ठीक आहे. बघा, देशातील कमालीचे दारिद्र्य व भुकेची समस्या नष्ट करणे, दारिद्र्य आणि भूक नष्ट करणे. ठीक आहे. पुढे बघा, दुसरे विधेय आहे सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाचे ध्येय प्राप्त करणे, म्हणजे काय शिक्षण. तिसरं बघा, लिंग समानतेला प्रोत्साहन देणे आणि स्त्रियांचे सक्षमीकरण करणे, त्याला म्हणतो आपण महिला सक्षमीकरण करणे. महिला सक्षमीकरण करणे किंवा सशक्तीकरण करणे. बाल मृत्यू दराच्या दरात मोठ्या प्रमाणात घट घडवून आणणे, हे प्रगती करायचं आपला जवळपास 2/3 काय करायचं आपला कमी करायचं होतं. काय चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट. पुढे मातांच्या आरोग्यात सुधारणा घडणे, म्हणजे काय करणं MMR मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट काय करायचा कमी करा. कितीने 3/4 ने 3/4 करणं कमी करणं. पुढे आहे HIV एड्स मलेरिया व इतर आजाराचे निश्चितन करणे, किती 6वं ध्येय आहे. 7वं आहे पर्यावरणाचे संरक्षण सातत्यकरण करणे. 8वं ध्येय आहे जागतिक पातळीवरती आर्थिक विकासासाठी भागीदारी करणे. याची ट्रिक सांगतो मला. बघा, ट्रिक आहे दा म्हणजे दारिद्र्य, शी म्हणजे शिक्षण, म म्हणजे महिला सशक्तीकरण, बा म्हणजे बालमृत्यू कमी करणे, परत मा म्हणजे काय मातृमृत्यू करणे. दाशिम बामा काय नाव आहे दाशिम बामा, दारिद्र्य
शिक्षण, महिला सशक्तीकरण करणे, बालमृत्यू कमी करणे, मातामृत्यू दर कमी करणे, नंतर HIV एड्स, पर्यावरण भागीदारी, HIV एड्स पर्यावरणात भागीदारी, ही आपली ट्रिक पाठ ठेवा. बघा, दाशिम बामा दारिद्र्य, शिक्षण, महिला सशक्तीकरण करणे, बा म्हणजे बालमृत्यू दर कमी करणे, मा म्हणजे काय काय करणे, माता मृत्यू दर म्हणजे MMR कमी करणे. ही बी लक्षात ठेवा रे. हे मग 3/4 ने कमी करणे, 3/4 ने कमी करणे. 3/4 ने कमी करायचं आहे, MMR कमी करायचं आहे. 2/3 ने काय कमी करायचं आहे, CMR म्हणजे चाइल्ड मॉर्टॅलिटी करायचं आपल्याला 2/3 ने काय करायचं आहे, कमी करायचं आहे. आणि सर्व माहिती की MMR कसं मोजतो, तर दर 1,00,000 महिला माता मागे मृत्यू होणारे महिलांची संख्या ठीक आहे, आपला 100 पेक्षा कमी करायचा टार्गेट आहे. समजतंय ना. किंवा एखाद्या महिलाचा प्रसूतीनंतर 42 दिवसात काला मृत्यू झाला असेल तर त्याला काय आपण माता मृत्यू असं म्हणतो. ठीक आहे. सो क्लिअर आहे. बघा, दाशिम बामा, HIV एड्स, पर्यावरणात भागीदारी, हे टोटल आपले 8 गोल्स आहे MDG मध्ये. त्याचा कार्यकाळ किती होता, तो कार्यकाळ होता 2000 पासून ते 2015 पर्यंत का त्याचा कार्यकाळ होता. हे पाठ ठेवा बाळांनो. ठीक आहे. कारण हे एक्झाम्पल किंवा हे जे ध्येय आहेत तुम्हाला क्रमाने विचारतात. दा म्हणजे पहिलं, बा म्हणजे दाशी, शी म्हणजे शिक्षण 2 नंबरचं, दाशी म म्हणजे काय महिला सशक्तीकरण 3 नंबर ध्येय, बा म्हणजे काय 4थं ध्येय, मा म्हणजे काय मातृत्व 5वं ध्येय. ठीक आहे. हे याचे क्रम जे आहेत हे क्रम पण पाठ ठेवा. दाशी म बा मा, HIV एड्स, पर्यावरणात भागीदारी. ठीक आहे. सो 2010 ते 2015 मध्ये अजून काय केलं बघा, तुम्हाला जे SDG आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, किती आहेत टोटल 17 ध्येय आहेत. तुम्हाला त्यांचा क्रम माहीत असला पाहिजे. ठीक आहे. हे क्रम पाठ ठेवा. मी वाटलं थोडं सांगतो, 1 2 3 10 पर्यंत सांगतो बरोबर. ठीक आहे. तो आहे दारिद्र्य, भूक, दाभू, आ म्हणजे काय आरोग्य, दाभू आशी, शी म्हणजे शिक्षण, ली म्हणजे काय लिंग समता, दाशी, आशील, पा म्हणजे काय पायाभूत सुविधा, पाऊ, दाभू आशील पाऊ, ऊ म्हणजे काय ऊर्जा, पाऊ, आ म्हणजे काय आर्थिक पायाभूत सुविधा. ठीक आहे. पा म्हणजे पाणी, पायाभूत, असेल पाऊ, पा म्हणजे पायाभूत सुविधा, आपा, वी म्हणजे काय विषमता कमी करणे, श म्हणजे काय शहरी दारिद्र्य, शहरी काय करणं, शहरांचा विकास करणं. ठीक आहे. दाबू आशील पाऊ, आपा, विष, पाज, जहर, शांत, असं काही शब्द येते. ठीक आहे. म्हणजे दा म्हणजे काय दारिद्र्य, दा म्हणजे काय दारिद्र्य, भू म्हणजे काय भूक कमी करणे, आ म्हणजे काय आरोग्य. ठीक आहे. शी म्हणजे शिक्षण, ली म्हणजे काय लिंग समानता, पा म्हणजे काय पाणी आणि ऊर्जा, पाणी नंतर ऊर्जा प्रोव्हाइड करणे, त्यानंतर आर्थिक पायाभूत सुविधा वाढवणे. ठीक आहे. त्यानंतर काय पा म्हणजे काय, वी म्हणजे काय विषमता कमी करणे, श म्हणजे काय शहरांचा विकास करणे. हे बघू व्यवस्थित. ठीक आहे. एक्झॅक्टली मला ते ट्रिक अशी आहे. ठीक आहे. ती ट्रिक तुम्ही बघा करा, तुमच्या त्या शब्दामध्ये जोडून घ्या. ठीक आहे. दारिद्र्य, भूक, आरोग्य, ठीक आहे, त्यानंतर शिक्षण, लिंग समानता, पायाभूत सुविधा, ऊर्जा, पाणी, आर्थिक विकास, पायाभूत सुविधा, विषमता कमी करायची आणि काय करायचं शहरांचा विकास करायचा. ठीक आहे. तर हे ज्या ट्रिक्स आहे SDGच्या तुम्ही ते पाठ करा. तुम्हाला ट्रिक तुम्ही स्वतः असेल स्वतः बनवा. ठीक आहे. असं काही नाही फिक्स काय तुम्ही ही ट्रिक वापरा म्हणून किंवा ही ट्रिक वापरा. पण आम्ही जे बनवलं होतं हे आम्ही ऑलमोस्ट पाठ केलं आहे. आणि दरवर्षी माहिती आहे की दरवर्षी कमीत कमी राज्यसभा मुख्याला 1 ते 2 क्वेश्चन या ट्रिकवरती असतात की बा दुसरं ध्येय कोणतं आहे, तिसरं ध्येय कोणतं आहे, तिसरं 4थं ध्येय कोणतं आहे, शिक्षणाचं ध्येय कोणतं नंबरचं आहे. बघा फॉर एक्झाम्पल इथे किती आहे, हे 4 नंबर ध्येय, इथे किती नंबरला आहे ते 2 नंबरला आहे. विचार MDG मी किती ध्येय आहे ते दुसरं आहे आणि SDG मी किती आहे तर 4थं ध्येय आहे. तुम्हाला हे पाठ असलं पाहिजे. हे पाठ करा. ठीक आहे. माझं म्हणणं आहे काय त्याला पाठ ठेवा. हे ध्येय कधीपासून 2015 पासून 2020-30 पर्यंत दिलेले आहे. पुढे लिंग असमानता निर्देशांकामध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो. बघा लिंग असमानता निर्देशांक जेंडर इनइक्वलिटी इंडेक्स तो 2010 पासूनचा कोण काढतं, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. कोण काढतं, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम 2010 पासूनचं. ठीक आहे. पहिल्या प्रजनन स्वास्थ्य. बघा आपला जर ट्रिक आहे ना लक्षात ठेवा. ट्रिक आहे बा, जनन स्वास्थ्य, सबलीकरण आणि बाजारामधील सहभाग. बा 1 2 3 तिन्ही उत्तरे काय बरोबर आहेत. ऑप्शन नंबर. आता ऍक्च्युअली हा क्वेश्चन काय हॅश झालाय काय सांगतो बघा. इथं ऑप्शन म्हणतो ब क बरोबर काय म्हणतं ब क बरोबर म्हणतो.
पण त्याने काय केलं, अ ब क ड, आणि ड कुठे, ड दिलंय का, नाही, म्हणून क्वेश्चन काला हॅच झाला. पण हे तिन्ही विधान काय बरोबर आहे. ठीक आहे, बघा लिंग असंबंध निर्देशांकामध्ये हा एक काय संमिश्र उपाय आहे, जो 3 घटकामध्ये महिला आणि पुरुषांमधील उपलब्धीमध्ये असमानता दर्शवतो. पहिला आहे पुनरुत्पादन म्हणजे जननक्षम आरोग्य, आरोग्य सक्षमीकरण करणे, आणि तिसरा आहे श्रम बाजार. हे काय महत्वाचे 3 काय निर्देशांक आहेत. बघा, जनन आरोग्य, सक्षमीकरण आणि बाजारामध्ये सहभाग, सहभाग. शून्य म्हणजे काय, तर जेव्हा महिला आणि पुरुष यांना काय होतं, समान वेतन देतं, म्हणजे काय असते, पूर्ण समानता असते. शून्य म्हणजे काय, पूर्ण समानता आहे. पुढे बघा, एक असतं जेव्हा सर्व परिणामामध्ये पुरुष किंवा स्त्रिया हे एकामेकाच्या काय तुलना करतात, वेगवेगळे, म्हणजे काय असते, इथं असते असमानता असते. का असते, इथं असमानता असते. बघा 0 म्हणजे काय, पूर्ण समानता, आणि 1 म्हणजे काय, पूर्ण असमानता असते. आणि आपला जो स्कोर आहे तो किती, जवळपास 0.47च्या आसपास काय स्कोर आहे, 0.47 आपला काय जवळपास स्कोर आहे. आपला रँक किती सांगा बरं, जे आहे मधला 23चा, तो आहे 108वा. किती रँक आहे, 108वा रँक आहे. कोणाचा, आपल्या भारताचा. किती रँक आहे, 108वा रँक आहे. पहिला कोणी, नॉर्वे होते. कोणता आहे, नॉर्वे देश काय पहिला आहे. बरं, तिन्ही घटकांचे मोजमाप खाली पद्धती केले जातात. तर आरोग्याचे परिणाम काय करतात, आपल्याला काय वापरतो आपण, तर माता मृत्यू दर वापरतो. कशासाठी, तर जनन आरोग्य काढण्यासाठी काय करतो आपण, MMR माता मृत्यू दर काढतो. आणि दुसरं काय असतं, ते असतं किशोरवयीन प्रजनन दराने, म्हणजे ॲडोलसंट फर्टिलिटी रेट काय करतो आपण, काढतो. झालं, हे झालं 2 विधेयक. पुढे आहे सक्षमीकरणामध्ये काय करतो आपण, संसदीय सहभाग. काय असतं, संसदीय सहभाग असतो. आणि दुसरं काय असतं, तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाच्या पातळीनुसार मध्ये जाते. हे झालं दुसरं क्रायटेरिया. ठीक आहे, पुढे असतं, पुढे काय, श्रम बाजारामध्ये सहभाग कशा करतो आपल्याला, तर महिलांच्या श्रम बाजारातील सहभाग करून आपल्याला श्रम जनन काय पण झालं, बाजारीकरण दर कळतो. म्हणजे काय, तर बघा 5 इंडिकेटर आहेत आणि 3 काय म्हणजे 3D+5 आहे. का असतं, 3D+5 असतं, म्हणजे 3 डायमेन्शन, 3 आयाम कोणते, जनन दर आरोग्य, सबलीकरण म्हणजे सक्षमीकरण, नंतर असतं बाजारातील सहभाग. ठीक आहे, सो याचा आन्सर येतं काय, तर याचा आन्सर काय येतं, आन्सर येतं आपलं काय, अ ब क, तिन्ही बरोबर. हा क्वेश्चन हॅच झाला बिकॉज अ ब क दिले त्यांनी. ठीक आहे, नेक्स्ट बघा, अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक आर्थिक वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या योजना उपयोगी आहेत. लक्षात घ्या, पहिल्यांदा बाळांनो हा क्वेश्चन कशावरती आहे, तो आहे अल्पसंख्याक मंत्रालय किंवा अल्पसंख्याकाविषयी प्रश्न आहे. तर बेसिक बघा, आधी भारतामध्ये 6 अल्पसंख्याक आहे. किती आहेत, 6 अल्पसंख्याक आहे. कोणकोणते, पहिला आहे मुस्लिम, दुसरा आहे सिख, तिसरा आहे मुस्लिम सिख, तिसरा आहे पारशी, चौथे आहेत जैन, जैन सगळ्या शेवटी झाल्या, 5वे आहेत बौद्ध, 6वे आहेत ख्रिश्चन. ठीक आहे, टोटल असे 6 अल्पसंख्याक आहेत. आता जैन जे किती ऍड झाले ते ऍड झाले 2014 मध्ये. किती ऍड झाले, 2014 मध्ये काय समाविष्ट करण्यात आलेले आहे, कोण, जैन. ठीक आहे, सो मुस्लिम, शीख, पारसी, जैन आणि बौद्ध ख्रिश्चन 6 काय अल्पसंख्याक आहे. बघा, अल्पसंख्याक मंत्रालय जे होतं ना, मंत्रालय ते स्थापन झाली 2006 मध्ये. स्थापन कधीचे, 2006 मध्ये आहे. ठीक आहे, अजून मध्ये गोष्ट काय, तर हे जे मंत्रालय आहे, ठीक आहे, त्याला म्हणतात मिनिस्टर ऑफ मायनॉरिटी. ठीक आहे, मिनिस्टर ऑफ मायनॉरिटी हा जो आहे ती स्थापन कधी, तर 1992चा काय होता, कायदा होता, 92चा कायदा. यानुसार काय झालं, नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज काय झाले, स्थापन झालेलं आहे. नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज काय स्थापन झालं, कधी 1993 मध्ये काय झाले, स्थापन झाले. बरोबर, त्याने विचारले की कोणत्या योजना उपयोगी आहेत. पहिला नई रोशनी, पडो परदेश, शिका व कमवा आणि नई मंजिल. तर या 4ही योजना काय आहेत, तर उपयोगाच्या आहेत. कशासाठी, तर अल्पसंख्याकांच्या विकासासाठी. ठीक आहे, अजून काय मत होतं, ते होतं 15 कलमी कार्यक्रम. 15 कलमी कार्यक्रम कोणी मांडला होता, तर आपले डॉक्टर मनमोहन सिंग यांनी काय होता, 2005 मध्ये हा कार्यक्रम मांडला होता. कशासाठी, तर अल्पसंख्याकांचं काय करण्यासाठी,
सक्षमीकरण करण्यासाठी काय केलं होता 15 कलमी कार्यक्रम आणला होता कोणी आपले डॉक्टर मनमोहन सिंग यांनी. ठीक आहे. आणि ओके ठीक आहे पुढे बघा. आता हा जो कार्यक्रम होता ना हा कार्यक्रम पहिला बघा नई रोशनी कार्यक्रम 2012-13 होता 2012-13चा. त्याचं मेन काम काय होतं तर अल्पसंख्याक महिलांचं काय करणं सक्षमीकरण करणे. काय करणं अल्पसंख्याक महिलांना काय करणं सक्षमीकरण करणे जेणेकरून ते काय करते स्वतःचा विकास करतील. दुसरं पडो परदेश म्हणजे काय की जे अल्पसंख्याकाचे मुलं आहेत त्यांना बाहेरच्या म्हणजे विदेशामध्ये शिकण्यासाठी पाठवणे हे काय होतं पडो परदेशचं काय होतं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. पुढे होतं शिकावं कमवा म्हणजे तर काय होतं की ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती खराब आहे अल्पसंख्याकामधले त्या लोकांना करायचं शिकत असताना त्यांना काय करायचं त्यांना वेगवेगळे स्किल शिकवायचे जेणेकरून ते शिकत असताना कमवतील देखील. ठीक आहे. चौथी होती नई मंजिल. ही जी योजना होती तिचं मेन काम काय होतं तिचं काम होतं की जे काही मुलं आहेत की जे काय करतात जे एखादी एक्झाम पास होतं फॉर एक्झाम्पल कम्प्युटर एक्झाम आहे ठीक आहे किंवा जे मुलं त्यांना स्किलची गरज आहे कशासाठी तर एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी काय करता आपण नई मंजिल काय केली योजना काय सुरू केली कशासाठी तर त्या अल्पसंख्याक मुलांच्या काय करणं त्यांना स्किल प्रोव्हाइड करणं त्यासाठी काय होती नई मंजिल काय योजना काय सुरू केली होती. ठीक आहे. अजून काय होती एक होती नया सवेरा योजना. नया सवेरा योजना. ठीक आहे. अल्पसंख्याक मुलांसाठी काय करायचं कोचिंग देणे त्यांना काय करणं कोचिंग देणे कशासाठी ती नया सवेरा योजना सुरू केली होती. आता बघा ह्या ज्या योजना होतात ना कोणत्या सीखो और कमाओ उस्ताद योजना बघा उस्ताद योजना बघा उस्ताद योजना कधी 2015ची कधी होती 2015ची काय होती तर स्किल अपलिफ्टमेंट करणे काय करणे स्किल अपलिफ्टमेंट करणे म्हणजे स्किल अपग्रेडेशन करणे किंवा स्किलचं काय करणं त्याचं अपग्रेडेशन करणे. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल एखादा समाज आहे ठीक आहे आणि त्यामध्ये काय होतं की त्यांच्यामध्ये काय स्किल आहे त्या कसे ते विद्युत संबंधी त्याला करायचं त्यांना ते स्किल करणे अपग्रेड करून देते. ती योजना होती उस्ताद 2015ची. आता लक्षात घ्या की ह्या ज्या सर्व योजना आहेत ना कोणत्या शिकावं कमवा त्यानंतर काय उस्ताद 2015ची. त्यानंतर कोणती हमारी धरोहर नई रोशनी काय होती तर ज्या महिला ठीक आहे कुठं असतात अल्पसंख्याक महिला यांचं काय करायचं यांचं स्किल अपग्रेडेशन करणे त्याला आपण नई रोशनी योजना म्हणतो. कुठल्या येतात त्या नक्षलग्रस्त भागामध्ये महिलांना काय करणं सक्षमीकरण करणे अल्पसंख्याक महिलांचं. पुढे होती नई मंजिल. या 4-5 योजना केल्या एकत्र केल्या कधी 2022 मध्ये आणि योजना बनली PM विकास योजना. काय बनली PM विकास योजना बनली. त्याचं नाव बघा त्याचं नाव आहे PM म्हणजे प्रधानमंत्री विरासत का संवर्धन योजना. विरासत का संवर्धन योजना काय झाली ही बनली गेली 2022 पासून काय आली ही योजना सुरू केली मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्सने. या 4 योजना काय आल्या 4 योजना PM विकास योजना सुरू केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा जून 2012 मध्ये Rio+20 घोषणापत्राच्या संदर्भात सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये ठरवण्यात आलेली नव्हते काय विचारले बघा लक्षात ठेवा. बरं पहिला गरिबांचे उच्चाटन असमानतेविरुद्ध संघर्ष लिंगभाव समानता. ठीक आहे. गरिबीचे उच्चाटन म्हणजे काय दाबू आ म्हणजे काय पहिलं असमानता म्हणजे काय विषम नष्ट करणे म्हणजे 10 नंबरचं लिंगभाव समानता म्हणजे काय 5 नंबर दृष्ट. गरिबीचे उच्चाटन असमानतेविरुद्ध संघर्ष लिंगभाव समानता असणारे काय यस आहे. आरोग्य दाबू आ म्हणजे काय 3 नंबरचं. 4 नंबरचं काय शिक्षण सुधारणा. महासागर जल संरक्षण म्हणजे काय पाण्याखाली जीवन काय करणे संरक्षण करणे हे पण आहे. अविरत विकासासाठी जागतिक भागीदारी करणे हे आहेत का हो आहे. पाठपुरावा आणि सक्षमीकरणासाठी प्रभावी संरचना विकास करणे. नंतर अतिरेकी संघटनावरती बंदी आणि पराक्रमावरती शब्द काय तो परकीय आक्रमणावरती बंदी. थांबा शब्द वाचतो मी. शब्द काय दिला तो आहे
पर आक्रमणावरती, ऍक्च्युअली तो शब्द काय तर दुसऱ्या देशावरती काय करणे, आक्रमण करण्यावरती बंदी घालणे. ऍक्च्युअली बघा हा जो शब्द ड विधान, हे विधान आणि एसडीजीचा काय संबंध येते बघा. डेव्हलपमेंट गोल्स ते काय, डेव्हलपमेंट गोल्स नॉट अ फॉरेन पॉलिसी. लक्षात ठेवा, आपली फॉरेन पॉलिसी शब्द वेगळे आणि डेव्हलपमेंट गोल्स वेगळे. तर हे जे ना अ ब क हे सर्व काय तर हे सर्व एसडीजी आहेत. हे सर्व काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत. कधी 2015 ते 2020 आपलं 30 पर्यंत. ठीक आहे. अतिरेकी संघटनावरती बंदी आणि पराक्रमावरती बंदी, हे पण ड विधान पण काय बरोबर आहे, सॉरी चुके. याचा अर्थ अ ब क विधान काय बरोबर आहे. त्याने विचारलं काय कोणतं वैशिष्ट्य ठरवण्यात आलं नव्हतं, तर फक्त ड विधान काय चुकीच ठरतं. म्हणजे याचा अर्थ फक्त ड ऑप्शन मध्ये 3 याचा काय असणार करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. एसडीजी पाठ असणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पुढे 2011 जनगणनेनुसार पुढील शहरे व त्यांची लोकसंख्या यांची जोडी लावा. आता बघा हा क्वेश्चन लॉजिकल क्वेश्चन आहे. कशा क्वेश्चन आहे, लॉजिक बेस्ड क्वेश्चन आहे. आता जर समजा मी विचारलो तुम्हाला की मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या चारही राज्यांमध्ये बघा, मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई या 4 राज्यामध्ये या 4 शहरामध्ये सर्वात मोठं आणि सर्वात जास्त लोकसंख्या असणारं शहर कोणतं असणार आहे, कोणतं असणार बरं? ऑफकोर्स कोणतं असणार आहे, मुंबई असणार आहे. सर्वात जास्त पॉप्युलेशन कोणाचे असणार आहे, मुंबईचे असणार आहे, म्हणजे 1 नंबर असणार आहे. आता मला सांगा दिल्ली, कोलकाता, चेन्नई या तिन्ही राज्यापैकी तिन्ही शहरापैकी कोणत्या शहराची लोकसंख्या जास्त असणार आहे, कोणती असणार आहे, कोलकाता शहराची काय लोकसंख्या असणार आहे, जास्त असणार आहे. पुढे बघा, आता मला सांगा दिल्ली आणि चेन्नई यापैकी कोणत्या शहराची पॉप्युलेशन जास्त असणार आहे, ऑफकोर्स दिल्लीची असणार आहे आणि त्यानंतर कोणाची असणार आहे, चेन्नईची असणार आहे. आता ऑप्शनकडे बघा, बृहमुंबई म्हणजे ग्रेटर मुंबई, दिल्ली, कलकत्ता आणि चेन्नई. ऑप्शन दिले लोकसंख्येमध्ये 8.7 दशलक्ष, 14.1 दशलक्ष, 16.3 दशलक्ष आणि 18.4 दशलक्ष. आपल्या माहिती की सर्वात जास्त लोकसंख्या कोणाची असली पाहिजे, मुंबईची असली पाहिजे. याचा अर्थ काय, मुंबई कुठे गेले 18.4 दशलक्ष, म्हणजे अचं 4 आलं उत्तर आहे. बघा दिसतंय. लॉजिक लावायचं फक्त, लॉजिक तुमचं डेव्हलप करा. म्हणजे ऍक्च्युली पीओक्यू मध्ये शिकायचं काय असतं, तर स्वतःचं लॉजिक डेव्हलप करता आलं पाहिजे. ठीक आहे, मी सांगतो मला पीओक्यूचं, पण लक्षात घ्या की तुमचं मेन काम काय आहे, तर तुम्ही जास्त क्वेश्चन वाचतात. ठीक आहे, तर पीओक्यूचं लॉजिक डेव्हलप करा. काही क्वेश्चन लॉजिकवरती पण सॉल्व्ह होतात आणि काहींना अभ्यास लागतो. म्हणजे मी तर असं म्हणेल की बघा की अभ्यास कंपल्सरी, तुम्हाला अभ्यास झालाच पाहिजे. फक्त लॉजिकवरती पेपर पास होत नसतं. अभ्यास झाल्यानंतर काही जे क्वेश्चन असतात की ज्या क्वेश्चन काय लागतं आपल्याला लॉजिक लागतं, आणि विदाऊट अभ्यास लॉजिक तयार होत नसतं. कोणी म्हणून सर फक्त लॉजिक तयार करतो, अभ्यास करत नाही, शक्य नाही. अभ्यास लागतोच. विदाऊट कंटेंट देर इज नो लॉजिक. लक्षात ठेवा, जिथं कंटेंट आहे तिथं लॉजिक तयार होतं, अन्यथा लॉजिक तयार होत नसतं. ठीक आहे, म्हणून तुमचं कंटेंट डेव्हलप करा, कंटेंट बिल्डअप करा आणि मग लॉजिक लावत चला. ठीक आहे. आता बघा 18चं आपलं अचं बृहमुंबईचं काय 18.4 आहे, अचं 4 झालं. बचं काय असलं पाहिजे, दिल्लीमध्ये काय ॲक्च्युली ठीक आहे, दिल्लीमध्ये सॉरी दिल्लीचं 2 नंबरला. ठीक आहे, ते लॉजिक थोडं चुकलं आपलं. दिल्लीमध्ये काय 2 नंबर पॉप्युलेशन असले पाहिजे. कलकत्तामध्ये किती 3 नंबर आणि चेन्नईमध्ये 4 नंबर पॉप्युलेशन असणार. तर दिल्लीचं किती आहे, ते येतं जवळपास किती, बचं 3. ठीक आहे, ॲक्च्युली मी इथं पेपर सॉल्व करताना पाहिलंच नव्हतं. बचं काय असलं पाहिजे 3 असलं पाहिजे, म्हणजे 16.3. कलकत्तामध्ये किती असलं पाहिजे 14.1% आहे. दिल्ली चेन्नईमध्ये किती असलं पाहिजे 8.7 दशलक्ष काय पॉप्युलेशन आहे. ठीक आहे, सो आन्सर येतं का आपला ऑप्शन नंबर 4, याचं काय असं करेक्ट आन्सर असणार आहे. कारण लक्षात घ्या की हे जे आहेत ना मुंबई, दिल्ली आणि कलकत्ता हे काय आहेत, हे आहेत दशलक्षी शहरी. हे काय आहेत, दशलक्षी शहर आहेत. हे 3 काय आहेत, दशलक्षी मिलेनियम सिटी आहेत. कोणमध्ये, बृहमुंबई, दिल्ली आणि कलकत्ता. आणि चेन्नई काय, तर चेन्नईमध्ये 8.7 दशलक्ष पॉप्युलेशन. याचा अर्थ काय, ते दशलक्षी शहर नाही आहे. इट्स नॉट अ मिलेनियम सिटी. ठीक आहे, सो ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर. सन 1991 मध्ये विकासाचे LPG बघा उखाजा म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, त्याला म्हणतो आपण LPG मॉडेल. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन प्रतिमान टिंब त्यावेळेच्या अर्थमंत्र्यांनी मांडलं होतं. नाव होतं त्यांचं डॉक्टर मनमोहन सिंग. ठीक आहे,
आणि PM कोण होते? ते होते आपले PV नरसिंहराव. ते कोण होते? आपले पंतप्रधान होते त्यावेळेस. ठीक आहे, ते काय होते? पंतप्रधान कोण होते? तर PV नरसिंहराव होते. ठीक आहे, आणि अर्थमंत्री कोण होते? तर डॉक्टर मनमोहन सिंग होते. ठीक आहे, याने कोण होतं? उखाचा धोरण मांडलं कधी? तर 1991 मध्ये. ठीक आहे, आता उदारीकरण काय होती? ही होती दिशा. ही काय होती? दिशा होती. जातीकरण खांब काय होतं? हा होता मार्ग. आणि हे काय होतं? हे काय होतं तुमचं? ध्येय होतं. काय होतं? ध्येय होतं. म्हणजे ही होती दिशा, उदारीकरण दिशा, खाजगीकरण होतं मार्ग होतं, ध्येय काय होतं? जागतिकीकरण होतं. म्हणजे काय? वसुधैव कुटुंबकम, म्हणजे सर्व जे काही जग आहे त्यांचं काय होणं? एकच व्यापार होणं किंवा त्यांच्यामध्ये काय होतं? परस्पर व्यापार वाढणं, त्याला काय आपण जागतिकीकरण असं म्हणतोय. म्हणजे सेवा आणि वस्तूंचा काय होणं? की बॅरियर फ्री काय होणं? ट्रेड होणं, त्याला म्हणतो आपण जागतिकीकरण असं म्हणतो. ठीक आहे, सो आन्सर आपलं काय? डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काय करेक्ट आन्सर आहे. पुढे बघा नेक्स्ट. 11व्या योजनेअंतर्गत सर्वसमावेशकता दर्शवणारी मोजता येण्यासारखी काही लक्ष्य समाविष्ट केली होती. ती म्हणजे पायाभूत सुविधा, पर्यावरण, उत्पन्न व गरिबी, शिक्षण आणि आरोग्य. बघा लक्ष द्या, ज्या वेळेस असे क्वेश्चन येतात आणि तुम्हाला माहिती की जनरल स्टेटमेंट आहे तर त्याला हा म्हणायचं, तिथं डोकं अजिबात लावायचं नाही. समजते? याचा अर्थ काय? पायाभूत सुविधा इम्पॉर्टंट आहे, येस इम्पॉर्टंट आहे, येस म्हणलं पाहिजे. पर्यावरण हो संरक्षण केलंच पाहिजे. पुढे आहे उत्पन्न व गरिबी कमी करणे, ते पण आहे. त्यानंतर शिक्षण आरोग्य, यस, हे सर्व काय असले पाहिजे? 2007 ते 2012 या काळामध्ये काही योजना होती, 11 योजना, यामध्ये सर्व काय महत्त्वाचे ध्येय होते. सो अ ब क ड ऑप्शन नंबर 2 याचं काय असणार? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. वित्तीय समावेशकता प्रधानमंत्री जनधन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू करण्यात आली? ऑप्शन 1 आहे 16 मे 2014, 15 मे 2014, 28 ऑगस्ट 2014 आणि 18 नोव्हेंबर 2014. लक्षात घ्या, 16 मे 15 मेला काय होतं? आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये काय होते? इलेक्शन होते, त्यामुळे उत्तर राहू शकत नाही. पहिले 2 ऑप्शन तर सबमिट करले. पुढे होते 28 ऑगस्ट 2014 आणि 18 नोव्हेंबर 2014. योजना सुरू झाली कधी? तर 28 ऑगस्ट 2014 मध्ये. कारण की त्यावेळेस काय होतं? 15 ऑगस्टला जे पंतप्रधानांचं भाषण झालं होतं त्यामध्ये काय म्हणलं होते की आपण जनधन योजना काय करणार आहे? सुरू करणार आहे. ते चालू कधी केली? मग 28 ऑगस्ट 2014 मध्ये सुरू झाली होती. ठीक आहे, थोडं बघू. बघा, आर्थिक समावेशनासाठी राष्ट्रीय अभियानांतर्गत प्रधानमंत्री जनधन योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू झाली. दुष्टचक्रातून गरिबांच्या स्वातंत्र्याचा उत्सव अशा प्रकारे या कार्यक्रमाला संबोधित करण्यात आले होते. त्याचे घोषवाक्य काय होते? तर मेरा खाता भाग्यविधात्याचं काय होतं? घोषवाक्य होतं. ठीक आहे, आर्थिक समावेशनासाठी देशातील प्रत्येक कुटुंबाला बँक खाते उपलब्ध करून देणे हा या योजनेचा काय होता? मुख्य उद्देश होता. या योजनेअंतर्गत रोख व्यवहार म्हणजे रोख व्यवहार करायचा, पैसे हस्तांतरण करायचे, शिल्लक रकमेची चौकशी करणे, त्यानंतर रुपे डेबिट कार्ड सुविधा प्रदान करणे, मोबाईल बँकिंग, विविध बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रधानमंत्री जनधन योजनेविषयी आर्थिक समावेशकतेसाठी राष्ट्रीय अभियान म्हणून संबोधली जाणारी प्रधानमंत्री जनधन योजनाचा पहिला टप्पा कधी होता? बघा, पहिला टप्पा जो होता तो होता 28 ऑगस्ट 2014 ते 15 ऑगस्ट 2015. दुसरा टप्पा होता तो होता 15 ऑगस्ट 2015 ते 15 ऑगस्ट 2018. हा का होता? दुसरा टप्पा होता. ठीक आहे, आणि ज्या लोकांनी ठीक आहे 28 ऑगस्ट 2014 ते जानेवारी 2015 पर्यंत खाते खोलले असताना काय म्हटलं? त्यांना अपघात विमा पण होता. त्यांना अपघात विमा देखील प्रोव्हाइड केला होता. किती रुपयाचा? 30,000 रुपयाचा. ठीक आहे, क्लिअर आहे. सो याचा आन्सर येतं काय? अ ब, म्हणजे 28 ऑगस्ट 2014 मध्ये काय होतं? योजना कार्य सुरू झाली होती. पुढे का नेक्स्ट. जमीन सुधारण्याच्या व्याप्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टी समावेश होतात? बघा, जमीन सुधारणा हा जो टॉपिक आहे दरवर्षी क्वेश्चन येतो पेपरला, आणि हेच क्वेश्चन रिपीट होतात दरवर्षी. 2-3 प्रत्येक 1-2 वर्षांना होतो हा क्वेश्चन रिपीट होतो आणि याचा आन्सर काय सॉल्व्ह द्यावा असतं. तुम्ही बघा क्वेश्चन पेपर चेक करून बघा. ठीक आहे, आपल्या सर्वांमध्ये जमीन सुधारणामध्ये काय होतं? पहिले होते ते काय? मद्रास जे होतं प्रांत, इथं काय होतं? पहिल्यांदा कायदा केला होता?
कुठे गेला होता, मद्रास प्रांतामध्ये गेला, पहिला कायदा केला होता. ठीक आहे. आता दुसरी मध्ये गोष्ट म्हणजे काय, आपल्याला माहिती की भूदान चळवळ, भूदान चळवळ कोणाची होती, विनोबा भावे यांची. हे पण काय होते, एक प्रकारची जमीन सुधारणा चळवळ होती. त्यानंतर पुढे होतं 1958चं ग्रामदान चळवळ, म्हणजे ज्यांच्याकडे एक्स्ट्रा जमीन त्याच्याकडची ती गरिबांना वाटून द्यायची. त्याला म्हणतात आपण भूदान चळवळ किंवा ग्रामदान, म्हणजे ग्राम पूर्ण काय करायचं, दान करायचं. युपी मधलं कोणतं ठिकाण आहे, ठीक आहे, तिथे काय होतं, पहिलं ग्रामदान होतं. ठीक आहे. आणि कुठं झाली भूदान चळवळ चालू पहिल्यांदा आंध्र प्रदेशमध्ये. कुठं झाली, आंध्र प्रदेशमध्ये सुरू झाली. काय ते पोचमपल्ली होते असं काय त्याचं. ठीक आहे, पोचमपल्ली नावाचं गाव होतं. आणि इथं काय होतं, हे युपी मधलं कोणतरी गाव आहे, एक्झॅक्टली आता आठवत नाही, पण पोंगशा. ठीक आहे. पहिले ते काय होतं, ग्रामदान होतं, काहीतरी सहारान काय ते नाव आहे. ठीक आहे. युपी मधलं शहर पण गाव आहे कोणतरी. ठीक आहे. सो बघा याचं काय काय विषय होतं. पहिलं होतं मध्यवर्ती म्हणजे काय करायचं, जमीनदारी नष्ट करणे, जमीनदारांचा जो काही हातभार हस्तांतर करणं बंद करायचं. बरोबर आहे. कुळ कार्य सुधारण करायचे, म्हणजे काय कुळ आहेत, म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या हाताखाली म्हणजे लोक असतात, म्हणतो आपण कुळ म्हणतो, कुळ उपकुळ. ठीक आहे. कुंभी म्हणतो, बरं ना, कुंभी म्हणतो. सो यांची सुधारणा करायची. जमीन धारणा मर्यादा, बरोबर आहे, म्हणजे एखाद्या कुटुंबाकडे किंवा एखाद्या व्यक्तीकडे किती जमीन असली पाहिजे, याला म्हणतो आपण जमीन धारणा कायदा. त्याला आपण त्याला लिमिट करतो, त्याला म्हणतो आपण सिलिंग कायदा. त्याला आपण सिलिंग कायदा पण म्हणतो. पुढे असतं सहकारी शेती संघटन करणे, हे पण काय असणार आहे, महत्वाचं कारण असतं. म्हणजे अ ब क ड हे चारही विधाने काय होतात, यामध्ये काय समाविष्ट होतात. ऑप्शन नंबर 4 याचं काय असतं, पण करेक्ट आन्सर असलं पाहिजे. सो क्लिअर इज ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर आज आपण जवळपास 2019चा पूर्ण पेपर आपण पाहिलेला आहे. ठीक आहे. ओके, चला आज आपण थांबूया. थँक्यू सो मच.